ज्ञानमंडळ आयोजित 53व्या टोपीवाला व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। तसेच आज आपले जे पाहुणे आलेले आहेत अशोक खांडे साहेब, त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि आज राजकारणामध्ये एक दुःखद घटना आज सकाळीच आपल्या कानावर आलेली आहे। आपले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पाटील यांचं अजितदादा पवार यांचं विमानामध्ये दुःखद निधन झालेलं आहे। तेव्हा त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण एक काही क्षण या ठिकाणी उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम आपण सुरू करू। ठीक आहे, ओम शांती। आज व्याख्यानमालेचा आपला 4था दिवस आहे आणि या व्याख्यानमालेसाठी 4थं पुष्प गुंफण्यासाठी सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, गायक, निवेदक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले अशोक खांडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। खरं तर त्यांचा परिचय बराच मोठा आहे, त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलेला आहे आणि मी तर तो सगळा परिचय वाचला तर त्यांचा वेळ मी घेतल्यासारखा आहे। त्याच्यामुळे थोडक्यात त्यांच्याबद्दल मी सांगतो। मूळ म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की ते चिकित्सक शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि कबड्डी, खो खो, टेबल टेनिस या खेळामध्ये त्यांनी शाळेमध्ये असताना अनेक बक्षिसंसुद्धा मिळवलेली आहेत। त्यांचा जन्म हा उमरज जुन्नर तालुक्यामध्ये पुणे येथे झालेला आहे आणि रंगारी बदक चाळ नावाची जी चाळ आहे लालबागला, त्या ठिकाणी त्यांचं सगळं बालपण गेलेलं आहे। त्यामुळे अनेक सांस्कृतिक संस्कार जे आपण म्हणतो ते त्यांच्यावर रंगारी बदक चाळ या ठिकाणी अनेक त्यावेळचे शाहीर, साबळे वगैरे सगळी कंपनी त्या ठिकाणी राहत होती, त्यामुळे ते संस्कार त्यांच्यावर झालेला आहे। आणि अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी BA केलेला आहे, ते सुद्धा रुपारेल कॉलेज, ज्या ठिकाणी कलाकारांचा मोठा ग्रुप त्या ठिकाणी असतो। अजूनही रुपारेल कॉलेज, ज्यांना कलेमध्ये करिअर करायचं आहे, मग अभिनय असो, गाणं असो, ते रुपारेल कॉलेजला ॲडमिशन घेतात। आणि याच रुपारेल कॉलेजमध्ये 1978मध्ये पसायदान ते कसायदान या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण त्यांनी केलेलं आहे। आणि पुढे हाच कार्यक्रम मंगलगाडी दंगलगाडी या नावाने व्यावसायिक रंगभूमीवर अजूनही चालू आहे। अशोक खांडे यांचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर त्यांची जाहिरात बघितली तर माझ्या अंदाजाप्रमाणे महिन्यातले 20 दिवस त्यांची जाहिरात असते। आणि जाहिरातीचं वैशिष्ट्य असं आहे की जो कलाकार, त्याचा वाढदिवस असो, स्मृतिदिन असो, त्याचा फोटो असतो। आज सुमन कल्याणपूर यांचा वाढदिवस आहे, तर तुम्ही जर जाहिरात बघितली आजची तर त्याच्यामध्ये सुमन कल्याणपूर यांचा फोटो आहे। याचं रहस्य काय आहे, ते कसं मॅनेज करतात याचं उत्तर त्यांनी आपल्या भाषणातून द्यायचं आहे। कारण मलासुद्धा प्रश्न पडतो की एवढे कलाकार, त्यांचा नेमका फोटो त्याच दिवशी कसा काय, त्यांनी त्यांचं ट्युनिंग जमलेलं आहे। जाहिरात मला वाटतं BY पातेंकडे द्यायला ना तुम्ही जाहिरात, तर ती बरोबर त्यांचं लक्ष असतं। जन्मदिवस, त्यांचा कोणाचा मृत्यू असेल तर ते बरोबर त्यांचा फोटो आणि त्यांचं स्मरण ते आवर्जून करतात। आता त्यांची चौरंग नावाची संस्था आहे, 1987मध्ये त्याची स्थापना केलेली आहे। आणि छान असं ऑफिस, तुम्ही जर माटुंगा वेस्टला गेलात तर मनमाला टँक रोडला मला वाटतं कुठलाही निर्माता, वाद्यवृंदाचा निर्माता याचं एवढं मोठं ऑफिस मी तरी बघितलेलं नाही आहे। आणि आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, कारण मी सुद्धा या क्षेत्रामधला आहे, तर अशोक खांडेंच्या जवळ जाण्याचा कोणी प्रयत्न करू नये। कारण हे व्यक्तिमत्व असं आहे की ते काही करू शकतात। त्यांनी अनेक कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे, मग ते माणिक मोती असो,
आज ते राज कपूरवर त्यांनी आवारा हो नावाचा त्यांचा कार्यक्रम आहे. स्नेहल भाटकर जुने स्वर स्नेहल नावाचा कार्यक्रम केला. पुलंवर त्यांनी आनंद यात्री केला. अत्रेंवर अत्रे अत्रे सर्वत्रे असे अनेक संकल्प मधुबालावर मधुरबाला कार्यक्रम केला. 15,000च्या वर त्यांनी देशात आणि परदेशात कार्यक्रम केलेले आहेत. आणि खरं तर आज राज कपूरची जन्मशताब्दी मला वाटतं संपलेली आहे, चालू आहे. अच्छा, जन्मशताब्दी ही 99 ते 100 आणि 100 ते 100. अच्छा, 100. कारण मी स्वतः राज कपूरवर कार्यक्रम केला गेल्या वर्षी 2 जूनला. त्यावेळी मला वाटतं ते चालू झालेली होती. आणि अजूनही आवाराहो आत्ता 8 फेब्रुवारीला त्यांचा कार्यक्रम आहे. आणि आजचा विषय असा आहे की राज कपूर या विषयावर ते बोलणार आहेत. कारण इथे जे रसिक श्रोते मला दिसत आहेत ते सगळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याच्यामुळे आजचा विषय त्यांना नक्की आवडणार आहे. आणि त्यांच्यावर त्यांचे संकेत जाधव नावाचे सहकारी आलेले आहेत. ते मधून काही गाणी आपल्याला ऐकवणार आहेत राज कपूरची. तर आमच्या व्याख्यानमालेच्या प्रथेप्रमाणे आम्ही अंडे साहेबांना आमचं स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. आमचे टोपियावाला व्याख्यानमालेचे निमंत्रक खजिनदार सर्वे सर्वा सतीश सामंत यांना मी विनंती करतो की त्यांनी तसेच संकेत जाधव याला पुष्पगुच्छ देऊन आणि आज विशेष म्हणजे माझा जो स्वरयोग नावाचा ग्रुप आहे त्यांच्यातर्फे आम्ही एकाच शाळेत होतो. तर राज कपूरचं स्मृतिचिन्ह मी बनवलेलं आहे. तर मला विशेष आनंद आहे की आज अशोक हांडेंना मी हे स्मृतिचिन्ह या ठिकाणी देतो. आम्ही दिसलो आणि राज कपूर दिसलो. आज हे जे व्याख्यान ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे त्या शशिकला सामंत अय्यर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जोरदार टाळ्याने आपण अय्यर करूया या ठिकाणी. आणि आपला सर्वांचा जास्ती वेळ आता न घेता मी अशोकजींना विनंती करतो की त्यांनी आपलं राज कपूरवर आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं या ठिकाणी. हॅलो, सर्वप्रथम गिरगावात टोपीवाला लेनमध्ये मला बोलवलं गेलं याचा मला खूप आनंद होतो आहे. कारण या परिसरामध्ये मी इयत्ता 8वी ते 11वी जुनी 11वी आमची शेवटची बॅच ही 4-5 वर्ष चिकित्सकमध्ये घालवली. आणि चिकित्सकचे एक वेगळेच संस्कार म्हणता येतील त्यांना, नाबर सर असो किंवा कोणी असो, ज्याचा फायदा मला पुढे माझ्या आयुष्यात हे कार्यक्रम करताना झालेला आहे. तेव्हा ते चिकित्सक शाळेचे ऋण मानून आता इथे तुमचा मातोंडकर होता माझ्याबरोबर टेबल टेनिस खेळायला, उल्हास सुकटणकर होता, आता इथे भिडे आले असतील करेलवाडीतले. ही सगळी मंडळी चिकित्सकची जी काय आम्ही वर्गामध्ये पण बसत होतो आणि खोताच्या वाडीतून उड्या मारून नंतर पिक्चरला पण मॅजेस्टिक सेंटरला जात होतो. त्यामुळे ते सगळेच संस्कार आम्हाला या भागामधून मिळालेले आहेत. आणि एक असा परिसर जिथे सुंदर चारी बाजूला चाळ आहे आणि मध्ये कुठेतरी पटांगण आहे. हे पटांगण जे आहे हे संस्काराचं प्रमुख केंद्र आहे. व्याख्यानमाला हा विषय जो आहे, आमच्या लालबागला आम्ही ज्यावेळी राहत होतो त्यावेळी व्याख्यानमाला आणि त्याला प्रचंड गर्दी असा एकंदरीत नूर असायचा. आणि बऱ्याचशा व्याख्यानमाला या तिथे ऐकल्यामुळे म्हणजे कॉम्रेड डांगेंपासून ते आचार्य अत्रेंपासून
ह्या व्याख्यान मला ऐकून माझ्या ज्ञानामध्ये आणि जाणीवांमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे, खूप मोठा फरक झालेला आहे, खूप मोठा वृद्धी झालेली आहे. आता व्याख्यान म्हणजे काय? तर व्याख्यान म्हणजे एखादा विषय घेऊन तो विषय प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोचवून तो त्यांना पटवून सांगण्यासाठी भाषणाच्या रूपातून केलेला प्रयत्न म्हणजे व्याख्यान. मग आता व्याख्यान राज कपूरवर काय द्यायचं? कारण शक्यतो व्याख्यानाचे विषय जर तुम्ही बघितलेत तर हे थोडेसे जटिल असतात. ती जटिल यासाठी असतात की काही वेळेला त्याची माहिती लोकांना नसते, ती सुलभ पद्धतीने लोकांना मिळते. मला ज्या वेळेला सामंत साहेबांनी फोन केला त्यावेळी मी त्यांना म्हटलं की व्याख्यानं मी भरपूर दिलेली आहेत, लोककलांवर दिलेली आहेत, हिंदी गाण्यांचा आपल्या जीवनामध्ये काय संबंध आहे, आपल्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक पावलावरती कसं हिंदी गाणं किंवा ही गाणी जी आहेत ही आपल्याला साथ देतात वगैरे. पण आता राज कपूरचा आवारा हो हा कार्यक्रम बघताना म्हणजे आता त्याच्यात विशेष काय सांगायचं की जे लोकांना माहीत नाही. तर मलाही तसं वाटत होतं. राज कपूर ज्या वेळेला त्याच्या आधी तुम्ही मला सांगितलं की तुमच्या जाहिरातींचं काय आहे की आपण आपल्या वाडवडिलांची आठवण ठेवली पाहिजे, आपण आपल्या पूर्वजांचे ऋण मानले पाहिजे. आणि म्हणून मराठी बाणाच्या जाहिरातीमध्ये आम्ही दररोज आमच्याकडे ती जंत्रीच आहे, किंबहुना ती जंत्री आमच्याकडून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वगैरे सुद्धा आमच्याकडूनच मागवतं, वर्तमानपत्रवाले मागवतात. कारण कसं आहे की कुठच्या दिवशी काय याचा शोध आम्ही घेतो. ज्याप्रमाणे आपण घरामध्ये वडिलांची पुण्यतिथी असेल किंवा त्यांची जयंती असेल तर त्यावेळेला त्यांना हार घालतो, किंवा एखाद्याचा जन्मदिवस असेल तर त्यासाठी आपण केक घेऊन जातो किंवा त्याचं अभिष्टचिंतन करतो. तर हे पुढच्या पिढीला हे सगळं कळावं की हे नेमकी माणसं कोण होती. आता विका राजवाडे एवढं नाव ऐकलं की कोण विका राजवाडे की खरेदी करा राजवाडे असं कोणतरी म्हणतील. मग ते विका राजवाडे हे कसे इतिहास तज्ज्ञ होते ही सगळी माहिती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, बऱ्याचशा शाळांमधून आपली जाहिरात मोठ्या पोस्टर रूपाने तिथे लावली जाते आणि त्याच्यावरती माहिती दिली जाते की हा माणूस कोण होता. त्यामुळे उद्या अमर शेख कोण होते, शाहीर साबळे कोण होते, कृष्णराव चोंडकर कोण होते, बालगंधर्व कोण होते हे लोकांना कळणारसुद्धा नाही, लोकांना माहितीसुद्धा नाही, लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिलं कार्य काय. तर मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला ज्यांनी ज्यांनी म्हणून काही योगदान दिलेलं आहे, मग ते आचार्य यात्रे असतील, यशवंतराव चव्हाण असतील, त्या सगळ्यांचे आपण त्या दिवशी फोटो त्याच्यामध्ये टाकून एक आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचं ऋणनिर्देश आपण करतो, अशी ती संकल्पना आहे. आणि ती संकल्पना फार लोकांना आवडली, त्याबद्दल तिचा नेहमी उल्लेख होतो, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. राज कपूर हा विषय जो आहे तो लहानपणापासून आपल्या अवतीभोवती फिरलेला आहे. माझं वैयक्तिक मत असं की मी सिनेमा बघायचो, मी कोण राज कपूर आहे की दिलीप कुमार आहे की याचा मला कधी कुठच्या पंथाला गेलो नाही लहानपणापासून. म्हणजे काही त्यावेळेला आता तुमच्यापैकी इथे बसलेल्या लोकांना आठवत असेल की काही लोक राज कपूरचे फॅन होते, काही दिलीप कुमारचे होते, काही देवानंदचे होते. मग त्यांच्यात आपसात वादावादी व्हायची, ती वादावादी गुद्दागुद्दीपर्यंत जायची, त्याच्यातून अनेक मारामारीचे सुद्धा प्रसंग घडलेले आहेत. इतकी एक्स्ट्रीम लेवलची पूजनीयता त्या काळात होती. आता ते राहिलेलं नाही आहे. आता सगळे खान बंधू आलेत आणि ते अधिराज्य गाजवत आहेत त्या मुलींना. म्हणजे तुम्हाला पण आपण जर मनावर घेतलं, मी नेहमी म्हणतो की आपण जे आहोत आत्ता इथे बसलेले सगळे लोक, हे कुठेतरी आपल्यावरती केलेल्या संस्कारांमुळे झालेलं आहे. आणि हे आपल्याला संस्कार कुठून मिळाले तर आपल्या पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबातून मिळाले, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून मिळाले, आपल्या सगळ्या त्या परिसरातून मिळाले, आपल्याला शाळेतून मिळाले. पण आता मात्र आपण कुटुंबात सुद्धा हे संस्कार पुढे नेण्यासाठी असमर्थ ठरलेलो आहोत.
हे खेदाने म्हणावं लागेल. आणि ही आपली चूक आहे की काळाचा महिमा आहे हा नंतरचा भाग आहे. परंतु आपल्याकडे आता आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकत आहेत, त्यांना 32 म्हणजे काय तर 32 म्हणून सांगायला लागतं. आमच्या वेळेला 32 म्हणजे काय तर 32 म्हणून सांगायला लागायचं. हा सगळा जो काय बदल झालेला आहे, त्यामुळे जुन्या माणसांना त्यांचं कर्तृत्व काय होतं, त्यांचा मोठेपणा कशात होता, आणि तो मोठेपणा सांगायचा तरी मुळात कशासाठी, काय पडली एवढी, तर त्यामधून काही प्रेरणा घेता येतील का, अशा माध्यमातून मी माणिक वर्मा, इथे सुचिता आटलेकर बसलेल्या त्यांच्या माणिक वर्मांच्या गायिका, अप्रतिम गिरगावचं प्रॉडक्ट कसं असतं ते तिच्याकडून बघितलं पाहिजे की सूर म्हणजे सूर. तर हे संस्कारांचा सगळा भाग. शिक्षण वेगळं आहे, माहिती वेगळी आहे, ज्ञान वेगळं आहे, आणि संस्कार वेगळे आहेत. हे संस्कार आपल्यावरती पहिल्यापासून झालेले आहेत. तशा प्रकारचे संस्कार आपण आता पुढच्या पिढीपर्यंत नेऊ की नाही माहीत नाही. संस्कार जे म्हणजे आता आम्हाला चिकित्सकची आठवण झाली त्यावेळेला तडी तरख ग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. आता आठवलं म्हणून परांजपेबाईंनी शिकवलेलं होतं. ननमय गणांनी मालिनी वृत्त होते, सातातकारीच मंदार माला, अखेरी गुरुवर्ण येतो जिथे. भाषेचं सौंदर्य, मराठी भाषा आता का टिकत नाहीये का नाही, तर हे आता वृत्त आणि छंद आता सध्या शिक्षणात नाहीच आहेत. तुम्ही जर सिलेबस बघितला तर हे नाहीच आहे. ज्याचं जे सर्वात सौंदर्य आहे मराठी भाषेचं तेच नाही आहे. आताच्या मुलांना लघु आणि गुरु कुठे काय विचारलं तर काय त्यांना दीर्घ आणि ऱ्हस्व सुद्धा माहीत नाही आहे. तर आता मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर मी 1997 साली माणिक वर्मा गेल्यानंतर, माणिक वर्मा या कशा थोर गायिका होत्या म्हणून त्यांच्यावरती एक कार्यक्रम केला माणिक मोती, की जेणेकरून माणिक वर्मांची संपूर्ण लाईफ स्टोरी त्यांच्याच गाण्यांमधून देता येईल का. पी सावळारामांचा कार्यक्रम केला गंगा जमुना. मग लता मंगेशकरांचा कार्यक्रम केला अमृत लता. लता मंगेशकरची गाणी आपण 24 तास ऐकतो, पण त्यामागे काय मेहनत असू शकते, त्यामागे काय प्रेरणा असू शकते, त्यामागे काय संस्कार आहेत, आणि त्याच्या हा कार्यक्रम बघून एखादी पुढे लता मंगेशकर तयार होईल का, या सद्भावनेने मी हे कार्यक्रम केले. मग मधुबाला ही विनस ऑफ फिल्म इंडस्ट्री, म्हणजे ती इतकी सुंदर होती, पण त्याच्या मागे तिचं काय दुःख होतं ते मधुबालामधून मांडलं. आता आचार्य अत्रेंना तर आपण विसरलो की ज्यांच्यामुळे आपण महाराष्ट्र या नावात महाराष्ट्र आहोत. ही मुंबई महाराष्ट्रात आहे, आणि हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या अत्र्यांनी लढवला त्यांना आपण विसरलो. शिक्षक नावाच्या अत्र्यांना आपण विसरलो, ओजस्वी भाषणं करणाऱ्या अत्र्यांना आपण विसरलो. म्हणून मग अत्रे सर्वत्र केला. यशवंतराव चव्हाणांची जन्मशताब्दी होती त्यावेळी मी यशवंत नावाचा एक कार्यक्रम केला, की जेणेकरून त्यांचं संपूर्ण जीवन हे कसं आहे, वाचनाचे संस्कार आणि समोर एखादं नाटक वगैरे बघण्याचे संस्कार, या दोनमध्ये थोडासा फरक आहे. आणि ज्यावेळी समोर दिसतं त्यावेळी ते चिरकाळ जास्त राहतं, कारण ते व्हिज्युअल. मग तसं यशवंतराव चव्हाणांचा कार्यक्रम केला. आणि मग स्वरस्नेहल, आमचे स्नेहल भाटकर म्हणजे इतके गुणी संगीतकार, इतके जबरदस्त संगीतकार, त्यांची गाणी बसवता आम्हाला नाकीनऊ आले. अशा माणसाची थोरवी आपल्यालाच माहीत नाही, म्हणून मग स्वरस्नेहल केला. आणि ज्यावेळी राज कपूर यांची गेल्या वर्षी जन्मशताब्दी सुरू झाली त्यावेळी म्हटलं आपण राज कपूरवरती मी अभ्यास सुरू केला. तोपर्यंत राज कपूर हा माझा आवडता होताच. राज कपूरचे अनेक पिक्चर मी बघितलेले होते, म्हणजे श्री 426 तर मी इतक्या वेळा बघितला, जितका वेळा बघू तितका वेळा तो चांगला वाटला. आणि त्याच्यातून मी सिनेमाचं तंत्र शिकायला सुरुवात केली, की याच्यातून त्याने सिनेमा कसा बनवायचा, त्याची पटकथा कशी लिहिली जाते. तर त्यामुळे मी त्याचा अभ्यास सुरू करायला लागलो. कार्यक्रम म्हणजे कसं आहे, आमचे कार्यक्रम म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो. रस्त्यावर मुलगी बघणे म्हणजे रस्त्यावरच्या मुलीकडे बघणे आणि लग्नासाठी मुलगी बघणे याच्यात खूप फरक आहे. पण लग्नासाठी मुलगी बघितल्यावरती तिच्या पायाखालून वारा जातोय का, तिचे केस उडतायत का,
ती हसताना कशी दिसते, मग आत्या आली, मग तिने बघितलं, मग मामा आला, त्याने पसंत केली, आणि मग ते सगळं. तसं आम्ही ह्या स्क्रिप्ट बनवताना सगळा संपूर्ण अभ्यास करतो. म्हणून राज कपूरचे एकूण 82 चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. 82 त्याचे स्वतःचे चित्रपट, बाहेरचे चित्रपट. मग त्या 82 चित्रपटाची काय स्टोरी आहे, कुठच्या पिक्चरची काय स्टोरी आहे. अनहोनी पिक्चर आहे, त्याच्यामध्ये कसा डबल रोल आहे नर्गिसचा. मग पापी पिक्चर आहे, त्या पापी पिक्चरमध्ये राज कपूरचा डबल रोल कसा आहे. अशी बारीक 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 माहिती करत 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 मला इतका मोठा आवाका, म्हणजे जो राज कपूरचा मला माहीत नाही, मी इंडस्ट्रीमध्ये असून सुद्धा. त्यामुळे मला असं वाटलं की हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, हे लोकांना सांगितलं पाहिजे. याच्यातून आठवणींचा उजाळा होईल, याच्यातून काही शिक्षण मिळेल, याच्यातून काही प्रेरणा मिळेल. आणि याच्यातून बघा, राज कपूरच्या साधारण त्या युगानंतर चित्रपटाची सगळी खालावलेली आहे. चित्रपट पूर्वी जो प्रभावी सादरीकरणामुळे प्रभावी होता, त्याचं सगळं आता कमी झालेलं आहे. चित्रपटाचा प्रभाव आपल्यावरती काही नाही आहे. फार फार तर तरुण तरुणींना प्रेम कसं करावं यासाठी चित्रपटाचा फायदा आहे, बाकी काही फायदा नाही त्या चित्रपटातून. आता काही घेण्यासारखं नाही. आमची आई म्हणायची, म्हणजे आमची आई अशिक्षित होती, पण तिला चित्रपटांचं भरपूर वेळ होतं. मग तो एखादा चित्रपट बघितला की मला सांगायची, बाळा याच्यात काय घेण्यासारखं नाही बरं का, म्हणजे घेण्यासारखं नाही म्हणजे याच्यातून काही मॉरल नाही, नाही तो चित्रपट फालतू. आणि काही घेण्यासारखं असेल तर तो चित्रपट चांगला. आणि राज कपूरच्या चित्रपटात मात्र प्रत्येक चित्रपटात काहीतरी घेण्यासारखं आहे. कुठे पेशावरमध्ये जन्म झाला 14 डिसेंबर 1924 रोजी. कुठून मग बापाबरोबर पृथ्वीराज कपूर थिएटर करायचे, नाटकं करायचे. आणि त्यावेळी नाटकं त्यांची ती हिंदी नाटकं कधी डेहराडूनला झाली, कधी कलकत्त्याला झाली, कधी दिल्लीला झाली, कधी मुंबईला झाली, असं चालू होतं प्रवास. संपूर्ण ते त्यांचं आयुष्याचे दौरे दौरे दौरे. आणि ते काही दिवस मग स्थिर झाले कलकत्त्याला. कलकत्त्याला ज्यावेळेस ते नाटक करत होते त्यावेळेला तिथे इन्कलाब नावाचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये 5व्या वर्षी राज कपूरने चित्रपटात काम केलं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मग पृथ्वीराज कपूर मुंबईला आले. मुंबईला म्हणजे नाटकाचे थिएटरचे ते हिरो होते, पण इथे एक्स्ट्रा म्हणून ते भूमिका करायला लागले. स्टुडिओच्या बाहेर उभं राहायचं आणि मग ते तिकडचे एजंट येणार, कोण आहे, त्यांना जर मोठा राजाचा सीन असेल आणि राजाच्या दरबारातील काही माणसं पाहिजे असेल तर त्याप्रमाणे ते सिलेक्ट करून न्यायचे. तर यांना पृथ्वीराज कपूरला त्याप्रमाणे त्यांना हेरलं आणि ते मग हिरो झाले आणि चित्रपटात काम करू लागले आणि मग ते स्थिरावले. राज कपूर मग त्याचं शिक्षण इथे सुरू झालं. त्याला शिक्षणात काही इंटरेस्ट नव्हता, म्हणजे अकॅडमिक शिक्षण. त्याचं शिक्षण मनामनामधून चाललेलं होतं. SSCला फेल झाला. मी पण एकदा फेल झालो आहे, त्यामुळे मला चांगलं वाटतं. कोणीतरी फेल झालेली माणसं पुढे चांगलं काहीतरी करतात. तर ते SSCला फेल झाल्यावरती ते पृथ्वीराज कपूरांसमोर उभं राहायचं म्हणजे काय सोपी गोष्ट होती. पृथ्वीराज कपूरचा धराला काय. आणि मग तो म्हणाला की तो म्हणाला मला हे सगळं आता मॅथमॅटिक्स आणि हे सगळं मला ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. मी आता सिनेमामध्ये जायचं मी ठरवलेलं आहे. मला बाकी पढाईमध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. मैं फिल्म जॉईन करना चाहता हूँ. आता समजदार पिता हा आपल्या पाठीशी असल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होतो याचा अनुभव मी घेतलेला आहे. मी ज्या वेळेला BA झालो, MA झालो फर्स्ट क्लास इकॉनॉमिक्समध्ये, त्यावेळी मला बोस्टन युनिव्हर्सिटीची फेलोशिप मिळाली मला. आणि मग आता बोस्टन युनिव्हर्सिटी आमच्या रुपारेल कॉलेजला लाईटिंग बिटिंग केली आहे. तर बोस्टन युनिव्हर्सिटीला फर्स्ट टाईम एवढं. तर आमच्या वडील म्हणाले जायचं नाही, आमचा आंब्याचा व्यवसाय आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल, आम्ही चांगले आंबे विकतो. हां, तर वडील म्हणाले नाही आंब्याचा व्यवसाय कर. आणि आता दोस्तांना जायचं म्हणजे पैसे तर तेच देणार होते, त्यामुळे ते अर्थस्य पुरुष होता असा, त्यामुळे अर्थसहाय्य नसल्यामुळे मी बोस्टनला गेलो नाही. कदाचित चांगलं झालं की त्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर बसलो आणि तुमच्यासारख्या चांगल्या माणसांबरोबर बोलतो.
राज कपूरला त्याने सांगितलं कि देखो बेटा, फिल्मों में अगर जाना चाहते हो तो नीचे से शुरुआत करनी पड़ेगी. नीचे से म्हणजे काय, त्याला रणजित मूवी टोनमध्ये असिस्टंट म्हणून ठेवला. केदार शर्मांचा असिस्टंट होता तो. त्याच्यानंतर बॉम्बे टॉकीजमध्ये त्याने अक्षरशः झाडू माराय, म्हणजे हे असिस्टंट जे असतात ना तिथे, लेबर हेल्पर जे असतात ना, ते सेटवर झाडू मारण्यापासून ते सगळं काम करतात, क्लॅप देण्यापर्यंत काम करतात. तिथे त्याने ते काम असिस्टंट म्हणून काम करता करता गौरी वगैरे असे एक दोन चित्रपट सुद्धा केले, छोट्या छोट्या भूमिका. वाल्मिकीमध्ये त्याला आपले हे आहेत पेंढारकर, भालजी पेंढारकरांनी त्याला नारदाचा रोल दिला. आता त्या वाल्मिकीमध्ये पृथ्वीराज कपूर स्वतः रोल करत होते आपल्या वाल्मिकींचा रोल पृथ्वीराज कपूर करतो आणि त्याला उपदेश करणारा नारद हे त्यांचा मुलगा करतो. अशा प्रकारचा तो प्रवास सुरू झाला. एक दिवस ते क्लॅपर बॉय होता. क्लॅपर बॉय म्हणजे कसं, तो क्लॅप द्यायचा. तर क्लॅपर बॉय त्यावेळेला चित्रपटामध्ये टेक्निक असं होतं की क्लॅपवरती तिथे लिहिलेलं असायचं की शॉट नंबर किती आहे, काय किती आहे, आणि त्याच्यामध्ये ते फोटो पण यायचा आपला. म्हणून हा आपला असं करून तो स्वतःच्यात मग्न असायचा. त्याला हिरो बनायचं होतं, त्याला ॲक्टिंग करायचं होतं. ते क्लॅप देता देता त्या समोरच्या ॲक्टरची दाढीच त्याच्यात सापडली आणि ती दाढी आली सुटून. ती दाढी खोटीच होती. त्यावर केदार शर्माने 2 कानाखाली मारल्या राज कपूरच्या. आता राज कपूर पृथ्वीराज कपूरचा मुलगा, एवढा गोरा चिट्टा दिसणारा, सगळं म्हणजे ते खानदानीच होते सगळे मोठे. पण हा काही बोलला नाही. मग पृथ्वीराज कपूर आले. पृथ्वीराज कपूर म्हणे बरं झालं याला मारलं तुम्ही. पण हा काही एक शब्द नाही बोलला. त्यावेळेस त्याची जी मूक संवेदना आहे ती कुठेतरी केदार शर्मांनी हेरली असावी. आणि 1947 साली जो पहिला चित्रपट केदार शर्मांनी स्वतःचा केला त्या नीलकमलमध्ये त्याला हिरो बनवला. मधुबाला पण पहिल्यांदा त्याच पिक्चरमध्ये. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या नीलकमलमध्ये म्युझिक होतं आमचे वासुदेव भाटकर म्हणजे स्नेहल भाटकरांचं. आणि राज कपूरला पहिला प्लेबॅक सुद्धा कोणी दिला, स्नेहल भाटकरांनी. तेव्हा हे अशा प्रकारचं भालजी पेंढारकर असो, स्नेहल भाटकर असो, मुंबई असो, असं ते महाराष्ट्राचं राज कपूरच्या वरती कनेक्शन जे आहे ते पुढे मग तो 2-4 चित्रपट केल्यावरती दिल की राणी हे ते पिक्चर ते बरेचसे पडलेलेच पिक्चर. त्याला असं वाटायला लागलं की आपण फिल्म कंपनी सुरू केली. वयाच्या 23व्या वर्षी त्याने आर.के. फिल्म सुरू केली. फक्त वयाच्या 23व्या वर्षी 1-2 चित्रपट करायचे, 2-4 चित्रपट, नीलकमल, दिल की राणी, असे सगळे चित्रपट त्याने केले आणि पटापट पैसे थोडेसे जमवून स्वतःची फिल्म कंपनी आर.के. फिल्म्स. पहिला चित्रपट कुठचा, आग. आता काय झालं ते आगच्या वेळेला तो काहीतरी स्टुडिओ बुकिंगसाठी तो जद्दनबाई म्हणून त्यावेळेच्या मोठ्या प्रोड्युसर होत्या, जद्दनबाई. त्यांचा मोठा दरारा होता. त्यांना तो भेटायला गेला इथे ग्रँड रोडला, त्यांचं घर होतं. दरवाजा उघडला, त्यांनी समोर बघितलं एक अशी सौंदर्याची परी उभी आहे. आणि तुमच्यापैकी बॉबी पिक्चर बऱ्याच जणांना आठवत असेल, ती असं बेसन लावते इकडे केसाला, तसाच सीन समोर बघतोय. ती कोणतरी मुल, तो बघतच राहिले कोण आहे, ती नर्गिस, जद्दनबाईची मुलगी. मग आगमध्ये तिला, नर्गिसला त्याने पहिल्यांदा हिरोईन बनवलं आणि आगमध्ये पहिल्यांदा नर्गिस राज कपूरच्या आयुष्यात आल्या. आगमध्ये मला एक नवल वाटतंय, स्वतःचे पैसे उभे करायचे. आता हे हिरो सगळे कसे स्वतःला पेश करतात आणि त्याच्यामध्ये आगीने जळलेला चेहरा घेऊन एक हिरो, म्हणजे राज कपूरची डेअरिंग काय, राज कपूरचा विश्वास काय स्वतःवर. आग चित्रपटानंतर तो एक आग पडला, फ्लॉप झाला. आग चित्रपटानंतर तुला गाणं आठवतं का, जिंदा हो, हां मग म्हण ना ते, जिंदा हूँ इस तरह के गमे जिंदगी नहीं, जलता हुआ दिया हूँ मगर
रोशनी नहीं, वो मुद्दतें हुई है किसी से जुदा हुए, वो मुद्दतें हुई है किसी से जुदा हुए, लेकिन ये दिल की आग अभी तक बुझी नहीं. एवढं चांगलं गाणं म्हणजे खरं त्याच काळामध्ये मुकेश त्यांच्या जीवनामध्ये आला. मुकेशशी आणि त्यांची दोस्ती झाली. आता स्वतः राज कपूर गायक होता बरं का, स्वतः संगीतकार होता, तबला चांगला वाजवायचा, हार्मोनियम वाजवायचा, सारंगी वाजवायचा, पियानो वाजवायचा, स्वतः कंपोज करायचा, त्याला तो सगळा छंद होता. पण त्याने बघितलं की मुकेशचा आवाज माझ्यापेक्षा चांगला आहे, हा मोठेपणा. आणि तो या तरुण वयामध्ये म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी साधारण आपण वर्गाचे मॉनिटर झालो की आपल्याला वाटतं की आपण काय असतो ते प्रत्येकाने फर्स्ट क्लास बिस क्लास मिळाल्यावरती लोक अभिनंदन करतात. आपण म्हणजे मग ते लहानपणी मला म्हणायचे वा 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 शाबास शाबास तू मोठा होणार, तेव्हा छाती फुलून जायची. नंतर आयुष्याच्या एका टप्प्यावर कळलं की ते काय म्हणत होते, मोठा होणार, मोठा आहे असं म्हणत नव्हते. तेव्हा त्या पद्धतीने राज कपूरने ज्या वेळेला मुकेश आणि मग मुकेशचा आवाज शेवटच्या म्हणजे एक दिन बिक जाएगा माटी के मोर, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल, या गाण्यापर्यंत मुकेशनी राज कपूरची साथ दिली. म्हणजे चोरी चोरी पिक्चरच्या वेळेला चोरी चोरी सिनेमा जो होता त्याच्यामध्ये शंकर जयकिशन म्हणाले की हे जे ट्यून आम्ही बनवले याला मन्नाडे पाहिजे. तो LB लक्ष्मण त्याचा प्रोड्युसर होता, तो म्हणाला अरे राज कपूरसाठी तुम्ही कुठे मन्नाडेचा विचार करता, मुकेशच पाहिजे. ह्या म्हणे मन्नाडे, हा म्हणे मुकेश. मग राज कपूरला बोलवलं, बाबा काय ते तुम्ही आता ठरवा. राज कपूरने ज्या वेळेला त्या गाण्यांचे सगळे ट्यून ऐकल्या त्यावेळेस सांगितलं नाही मन्नाडे बरोबर आहे. म्हणजे राज कपूरचा हा मोठेपणा आहे. राज कपूरने परिसस्पर्श, राज कपूरचा आता बरसातमध्ये हा शैलेंद्र कुठेतरी कविता करत होता, ती जनता पंजाब नावाची कविता राज कपूरने ऐकली, त्याला सांगितलं तू माझ्या पिक्चरसाठी लिही. तर म्हटलं मी पिक्चरसाठी लिहित नाही, मैं मेरी क्रिएटिव्हिटी बेचता नाही हो. तेव्हा ठीक आहे. मग त्याला मध्ये ते बायको लग्न झालं, तो तिथे कामाला होता सेंट्रल रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये, वेल्डर होता तो, वेल्डर. मग त्याला बायको आली मुंबईला, आणली, मग ती डिलिव्हरीसाठी पैशाची गरज पडली. राज कपूरने त्याला 500 रुपये दिले. हा 500 रुपये परत द्यायला गेला. तर म्हटले तू गाणं लिही. आणि मग त्यांनी लिहिलं बरसात में ताकथीन बरसात में हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम बरसात में. बरसातमध्ये अनेक लोक एकमेकांशी भेटले. हसरत जयपुरीने पहिल्यांदा राज कपूरसाठी गाणं लिहिलं. शैलेंद्र पहिल्यांदा गाणं लिहिलं राज कपूरसाठी. शंकर जयकिशन, खरं म्हणजे शंकर जयकिशन हे राम गांगुलीचे असिस्टंट. पण राम गांगुलीने काहीतरी गडबड केली. शंकर जयकिशनची जे धून होती ती कुठच्या तरी दुसऱ्या पिक्चरमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. आणि मग राज कपूर भडकला आणि त्याने शंकर जयकिशनला म्युझिक डायरेक्टर केलं. शंकरला केलं, त्याने आपल्या जयकिशनला बरोबर घेतलं. म्हणजे शंकर जयकिशन पहिल्यांदा आले. राज कपूर नर्गिस ही जोडी एकदम फेमस झाली. शैलेंद्र आणि हसरत जयपुरी हे पहिल्यांदा आले. आता आपण ह्यांचं नाव नेहमी ऐकतो, रामानंद सागर. रामानंद सागरने पहिल्यांदा पिक्चरसाठी लिहिलं, ते बरसातसाठी. अशा प्रकारे मग त्याने ती टीम जमवायला सुरुवात केली. राधू कर्माकर त्यांचा जो फोटो, म्हणजे आता आपण कॅमेरामन म्हणू, पण त्याला सिनेमॅटोग्राफर जरी म्हणत असले, आपण सोप्या भाषेत कॅमेरामन म्हणू, तो पहिल्यांदा आला. रेड्डी पहिल्यांदा आला. हे सगळे मंडळी पहिल्यांदा आली. प्रेमनाथ, निम्मीची पण पहिली फिल्म. आणि पहिल्यांदाच लता मंगेशकरने सुद्धा राज कपूरकडे गायलं ते गाणं म्हणजे बरसात पे ताकदीना दिन. आणि सगळे त्यातले फेमस झाले, प्रेमनाथ सकट. हे राज कपूरचं वैशिष्ट्य आहे. आणि तो बरसात प्रचंड चालला, आग पडला.
ते म्हणाले अभी क्या आग आग में जल गया है, अभी बरसात से क्या हो ठंडा हो जाएगा, असं लोक आपले म्हणत होते इंडस्ट्रीतले. पण त्यांनी दाखवून दिले आणि मग त्याला पैसे जसे मिळाले ना, त्यांनी राज कपूर हा एकमेव असा एक फिल्म इंडस्ट्रीमधला माणूस आहे की त्यांनी पैसे घरी नेलेच नाही. आवाराचं शूटिंग होतं आणि त्याच्यामध्ये एक बेदिंग सूटमध्ये नर्गिस दाखवली आहे, जी पाण्यात पोहते वगैरे. तो पोहण्याचा सीन करायचा होता म्हणून मग एका चेंबूरच्या एका क्लबमध्ये स्विमिंग टँक होता. तर नर्गिस म्हणाले की अरे या स्विमिंग टँकमध्ये मी एवढ्या सगळ्या लोकांसमोर ते असा ड्रेसमध्ये मी नाही करू शकत. म्हणून त्यांनी आशा स्टुडिओ म्हणून बाजूला एक स्टुडिओ होता, तो बुक केला. तो बुक केला आणि त्याच्यामध्ये त्याने खड्डा खणला, पाणी सगळं स्विमिंग टँक दाखवण्यासाठी. आणि तो मालक म्हणाला की तुम्ही खड्डा कसा काय खणला. तो म्हटला अरे मी बुक केलं आहे तुमचं स्टुडिओ, मला इथे खड्डा, मला जर लोकेशनसाठी खड्डा, त्याच्यावर भांडण झालं, त्याच्यावरून याने आरके स्टुडिओ काढला. इतके पैसे बऱ्याच पिक्चरमध्ये पैसे, म्हणजे तुम्हाला सांगतो बरसातचं शूटिंग दिवसभर रात्रभर करायचं आणि सकाळी जाऊन अंदाजचं शूटिंग करायचं, त्याच स्टुडिओमध्ये झोपायचं. कोणी मोठं होण्याला काहीतरी फार मोठा मेहनत घ्यावी लागते, हे एक मॉरल याच्यात दिसतं. आणि इतकी मेहनत केली, जवळजवळ 10-12 चित्रपट केले, पैसे उभे केले आणि स्टुडिओ काढला स्वतःचा, आरके स्टुडिओ. त्याला नाव पण ब्रँडिंग आरके स्टुडिओ. आरके स्टुडिओमध्ये पहिलं झालं चित्रपट तो म्हणजे आवारा. त्यावेळेला कसं होतं, नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं होतं, थोडं कम्युनिझमचं वारं हे कुठेतरी देशामध्ये फिरत होतं. के अब्बास, वसंत साठे यासारखे त्या कम्युनिस्ट विचारधारणेचे लोक तिथे त्याच्याबरोबर हे होते. आणि त्याचा तर मुळे विषय आला असा की माणसाचं जे काय प्राक्तन आहे ते काय त्याच्या जन्मावरती नाही आहे, त्याच्या कर्मावरती आहे. ते कुठे घडतो, कुठे जगतो, काय सगळं, हे सगळं त्यांनी फार छान सांगितलं. बरं, त्यावेळेला राज कपूर फार हुशार नट होता, हुशार दिग्दर्शक होता, हुशार निर्माता होता. आता त्यावेळेला काय झालं होतं, देवानंद चॉकलेट हिरो झाला होता, तर ते जुल्फे आणि त्याच्यातच तो अडकलेला होता. दिलीप कुमार ट्रॅजेडी किंग होता. म्हणून मग राज कपूरने असं ठरवलं की आपण चार्लीच्या कॉपी करून काहीतरी थोडंसं करायचं. आणि राज कपूरमध्ये त्यांनी त्या आवारामध्ये त्यांनी तो राज कपूरचा तो जो काय कॅरेक्टर सादर केलं, जे जगभर गाजलं, ते गाणं म्हणजे मेरा जूता है आवारा हूँ, आवारा हूँ, आवारा हूँ, या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ. घर बार नहीं, संसार नहीं, मुझसे किसी को प्यार नहीं, मुझसे किसी को प्यार नहीं. उस पार किसी से मिलने का इकरार नहीं, मुझसे किसी को प्यार नहीं. सुनसान नगर, अनजान डगर का मारा हूँ. क्या बात है. आवारा हूँ या गर्दिश में हूँ, या आसमान का तारा हूँ. किती संकटात असलो तरी मी आसमानामध्ये तळपल्याशिवाय राहणार नाही, ही जी शैलेंद्रने त्या जो एक ओंकार दिला राज कपूरसाठी आणि ते कॅरेक्टर तयार झालं. तुम्हाला खोटं वाटेल, आवारा हूँ म्हणजे चायनामध्ये, रशियामध्ये, त्याच्यानंतर इस्रायलमध्ये, त्या सगळ्या देशांमध्ये आवारा हूँ पोहोचलं. पहिली भारतीय कमर्शियल फिल्म जी परदेशात गेली, म्हणजे परदेशाची दारं या राज कपूरने उघडली. फिल्म इंडस्ट्रीसाठी कॉन्ट्रीब्युशन काय, फिल्म इंडस्ट्रीसाठी दुसरं कॉन्ट्रीब्युशन काय की गाणी चांगली पाहिजे. काय सुंदर चित्रीकरण, त्याचं इतकं भव्य चित्रीकरण. M.R. आचरेकर त्यावेळेला कला दिग्दर्शक, तेही पहिल्यांदा आले आर्ट डायरेक्टर. त्यांनी एवढा मोठा भव्य सेट लावला, तो घर आया मेरा परदेसी, लोकांना तो धूर वगैरे काय, म्हणजे एक एक प्रोडक्शनमध्ये. बरं, आवारा हूँ हे घर आहे मेरा परदेसी, ते पहिल्यांदा त्यांनी स्टुडिओ घेतला. आता त्याने फक्त बॉर्डर होती, मध्ये काय मध्ये भिंती काय नव्हत्या आणि काय छत नव्हतं, काय नव्हतं, ओपन होतं. ते रात्रीचं शूटिंग व्हायचं अशा लाईट लावून, त्या पण गॅस बत्त्या लावून. म्हणजे अशा प्रकारे कठीण परिस्थितीतून राज कपूरने आवारा हूँ मधून जे काय जमवलं
त्याला काय तोड नाही. स्वतःची एक इमेज तयार केली, स्वतःचा चार्ली चॅपलिन म्हणून एक इमेज तयार केली. आणि त्याच्यानंतर मग राज कपूरची गाडी सुसाट निघाली. पण सुसाट निघाली म्हणजे विटीला सुरू झाली, मस्जिदला थांबली. पुढचा पिक्चर जो होता त्याचा तो फ्लॉप गेला एकदम. 53 साली त्यांचा कुठचा पिक्चर आला, एक मिनिट, माझी स्क्रिप्ट पाठ असते पण मला बोलताना काय मध्ये गोष्टी मित्राला होतो. 53 साली त्यांनी आहा म्हणून रिलीज केली. तर आहामध्ये त्यांनी काय दाखवलं, त्यांनी आवाराहूची जी इमेज होती स्वतःची ती बदलण्याचा प्रयत्न केला. त्याला इमेजमध्ये एका अडकायचं नव्हतं म्हणून त्यांनी आहामध्ये तो साधा माणूस दाखवला. मग तो शेवटी त्याला TB होतो आणि मग तो मरतो वगैरे असं काय काय ते लोकांना काय पसंत पडलं नाही. तो इतका सुपर फ्लॉप झाला तो पिक्चर. राज कपूरची जी काही एक इमेज आवाराने तयार, अशी एवढी मोठी इमेज तयार केली की पुढचा पिक्चर तो आह जो आहे तो पडला. पण त्याची गाणी मात्र अप्रतिम होती. ये शाम की तन्हाइया ऐसे में तेरा गम, काय सुंदर. म्हणजे ते त्या तृप्त म्हणतो ना आपण, ज्या संगीताने तृप्त व्हायला होतं असं संगीत. खरं म्हणजे फिल्मी संगीतला ना आपण म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, आता नाही पण साधारण आम्ही शाळेत होतो त्यावेळेला फिल्मी संगीतला थोडंसं ते जरा, म्हणजे मी आमच्या भिडेकडे जायचो करेलवाडीमध्ये, तर आम्ही पिक्चरची गाणी आम्हाला पाठ असायची. आम्ही ती गाणी म्हणत असताना ते म्हणजे नाही गाणं म्हणजे बालगंधर्वाचं, मग ते बालगंधर्वाचे रेकॉर्ड ऐकवायचे. पण या हिंदी चित्रपटांनी सुद्धा इतकी सुंदर आपल्या हृदयात बसतील, खोलवर रुजतील अशी गाणी तयार केली. त्याच्यापैकी हे एक शाम की तन्हाई आहे. आता पडला पिक्चर, काय करायचं काय, मग तो म्हणा ठीक आहे त्याच्यावर मात करायची. मग त्यांनी दुसरा पिक्चर काढला, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है तकदीर हमारी, मुट्ठी में है तकदीर हमारी, हमने किस्मत को बस में किया है, हमने किस्मत को बस में किया है, भोली भाली मत वाली आंखों में क्या है, भोली भाली मत वाली आंखों में क्या है, आंखों में झूमे उम्मीदों की दिवाली, आंखों में झूमे उम्मीदों की दिवाली, आने वाली दुनिया का सपना सजा, आने वाली दुनिया का सपना सजा है. काय शैलेंद्रने शब्द लिहिलेत बघा. गुड पॉलिश पिक्चर, एकदम लो बजेट. कोणी त्याच्यात नर्गिस नाही, राज कपूर नाही, कोणी एक छोटी छोटी मुलं, गरिबी, अनाथ सगळे मुलांची स्टोरी. पण बरं त्याच्यात काय झालं तर प्रकाश आडोरा त्याचा असिस्टंट, त्याच्यावर सोपवली जबाबदारी, हा पिक्चर तू कर म्हणून. त्याने त्या पिक्चरमध्ये एकही गाणं ठेवलं नाही. राज कपूर म्हणाला अरे काय येड लागलंय काय, पिक्चरमध्ये जर गाणं नसेल तर त्याला काय, म्हणजे फिल्मों में गाने का जो जैसे शरीर में आत्मा होता है वैसे फिल्मों में गाना चाहिए, संगीत तो चाहिए. मग ती सगळी राज कपूरने ही गाणी टाकली आणि त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळाला. शंकर जयकिशनला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला त्याच्यावर. आणि आता राज कपूर सावध झाला होता की आपली जी चार्ली चॅपलिनची इमेज आहे तीच खरी इमेज आहे, तिच्याशिवाय काय आपलं भागणार नाही, तिच्याशिवाय काय आपल्याला चारा नाही. आणि मग 1955 साली त्यांनी काढला श्री 420. श्री 420 सारखा चित्रपटच मी बघितला नाही. हे कुठून अलाहाबादवरून एक माणूस येतो, मग तो तिथे मुंबईमध्ये येतो, मुंबईमध्ये त्याला तो भिकारी भेटतो. तो भिकारी त्याला म्हणतो की ये बंबई है, यहाँ बिल्डिंगें बनती है सीमेंट की और इंसानों के दिल पत्थर के, ईमानदारी की यहाँ कोई गली नहीं और बेईमानी के रास्ते 420. आणि 420 पिक्चर सुरू होतो. त्याचबरोबर त्याला केळेवाली भेटते, आपल्या ललिता पवार. तुम्हाला आठवत असेल ललिता पवारने काय सुंदर अभिनय केलाय. केळेवाली म्हणजे एका बाजूला मुंबईमध्ये कठोर सत्य भिकाऱ्याच्या मुखातून सांगितलं जातं आणि एका बाजूला मुंबई या शहराचा ओलावा काय आहे, तिथे कसं प्रत्येकाला सामावून घेतलं गेलं, तिथे प्रत्येक गरीबाला, प्रत्येक
आलेल्या माणसाला कसं आपण सामावून घेतलं गेलं हे 1955 साली राज कपूरने दाखवून दिलं. आणि मग तो त्याच्यातून पुढे चित्रपट तयार होणं आणि ते इचकदाना बिचकदाना दाने परदाना इचकदाना बोलो क्या आता काय सुंदर म्हणजे ते सगळ्या त्या आठवणी जरी आल्या आणि ते पिक्चर बघताना इतकं सुंदर वाटतं ते सगळं आलं लक्षामध्ये. हे त्यांचं पुढचं गाणं त्याच्यातलं मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. निकल पड़े हैं खुली सड़क पर, अपना सीना ताने, अपना सीना ताने. मंजिल कहाँ कहाँ रुकना है, ऊपर वाला जाने, ऊपर वाला जाने. बढ़ते जाए हम सैलानी, जैसे एक दरिया तूफानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. अख्खं जग कव्हर केलं त्याने. चीनला पण आणलं, जपानला पण आणलं, रशियाला पण आणलं आणि तरी सुद्धा शेवटी काय म्हटलं की फिर भी दिल है हिंदुस्तानी. आणि खरोखरच त्याचं दिल हिंदुस्तानी होतं. श्री 420 मध्ये आता तुम्ही साधारण जर उद्या विचार करा पाहिजे तर की आपण बघतो की प्रेम जमलं आणि मग प्रेमाची गाणी होतात तर ते इतकी सिच्युएशन्स प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से दिल क्यों डरता है हे गाण्याची सिच्युएशन बघा. कुठे ते येतात, कुठे तो गरिबी असते. म्हणजे हे परत पिक्चर तुम्ही खरंच बघा. हा श्री 420 तर 100% बघा. तुम्हाला मी काय बोलतो ते कळेल. अशा प्रकारची सिच्युएशन तयार करायची आणि मग त्याच्यातून गरिबीमुळे तो बेकारीमुळे त्रस्त असतो, त्याला नर्गिस भेटते, तिचं नाव विद्या आहे, ती लहान मुलांना शिकवायचं काम करते त्या वस्तीतल्या. आणि ती विद्या आणि त्याला त्याच वेळेला माया भेटते म्हणजे नादिरा, ती त्याला पत्त्याचे डाव शिकवते. पत्त्यामधलं त्याचं आणि ते एन कॅश करायचा प्रयत्न करते. मग शेवटी त्याला विद्या की माया असा जो प्रकार आणि फार सुंदर दाखवला आहे. आणि मग शेवटी त्याला कळतं की नाही, माया महत्त्वाची नाही, विद्या महत्त्वाची. आणि मग तो म्हणतो रमया वस्तावया, रमया वस्तावया, रमया वस्तावया, रमया वस्तावया. मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया, हो रमया वस्तावया, रमया वस्तावया, रमया वस्तावया, रमया वस्तावया. मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया. इस देश में तेरे परदेश में सोने चांदी के बदले में बिकते हैं दिल. काय म्हणजे ही जी शब्द रचना आहे ना ती आता तुम्हाला जर सांगितलं कुठचं गाणं फेमस आहे म्हणजे तुम्हाला आता माझा वैयक्तिक किस्सा सांगतो. माणिक मोतीला आम्ही नागपूरला गेलो होतो आणि आम्ही तिथे नागपूरला असे 40-50 पत्रकार बसलेले असतात समोर आणि त्याला मिड प्रेस म्हणतात म्हणजे प्रेस कॉन्फरन्स. तर ते आम्हाला काय काय प्रश्न विचारतात. तर ते मला म्हणाले तुम्ही एवढे फेमस का नाही झाले, तुम्ही एवढे चांगलं तुमचं सगळं नॉलेज आहे, मग तुम्ही एवढे फेमस का नाही झाले, पॉप्युलर का नाही झाले. म्हटलं पॉप्युलर काय झालं म्हणजे काय नेमकं, म्हणजे कोणाच बाई असं कसं कंपॅरिझन. ते म्हणाले तुम्ही बाबा साहेब कसा पॉप्युलर झाला तसा तुम्ही पॉप्युलर का नाही झाले. आम्ही म्हटलं ठीक आहे, आता किती लोक बसले ते 38 लोक बसले होते. म्हटलं मला सांगा बाबा सायकल पॉप्युलर आहे माझ्यापेक्षा, हे मान्य आहे तुम्हाला. चला बाबा सायकलच्या एका गाण्याची एक ओळ कोणीतरी म्हणून दाखवा. तिथे कोण बसलेला आहे काय बाबा सायकलचे कोण फॅन? एखादी ओळ माहिती असलेला माणूस आहे का इथे? साधारण 250-300 माणसं आहेत इथे, आहे का? आजा मेरी गाडी में बैठ जा, एवढंच आहे. आता त्यात ते आजा मेरी गाडी में हे पूर्वीपासूनचे शब्द आहेत.
मग पॉप्युलर कसं काय तो? म्हटलं बरं ठीक आहे, आता इथे तुम्ही 38 जण बसले, माझे कार्यक्रम किती लोकांनी बघितलेत, मंगलगाणी तेवढे आवाज मराठी बाळा आलेला नव्हता, मंगलगाणी आवाज की दुनिया कोणी बघितले, सगळ्यांनी हात वर केले. अरे म्हटलं मग पॉप्युलरिटी म्हणजे काय? तेव्हा त्या पद्धतीने ही जी पॉप्युलॅरिटी एनकॅश करण्याची जी काय राज कपूरने ठरवलं की त्याची जी इमेज आहे ती आता एकदम जबरदस्त झाली. मग ती टोपी आणि मग ते त्याचं सगळं ते बावळं रूप ही त्याची आता पहिचान व्हायला लागली. आणि मग त्याचा फायदा घेऊन सगळे पुढचे चित्रपट म्हणजे चोरी चोरी नंतर काढला त्याचा बघून AVMच्या सगळ्या मद्रासवाल्याने, त्याचा पिक्चर नव्हता तो पण प्रोड्यूस बाय AVM. आणि मग चोरी चोरी जहाँ मैं जाती हूँ वहीं चले आते हो, चोरी चोरी मेरे दिल में समाते हो, ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो. दिल से दिल की लगन की ये बात है, प्यार की राह रस्म की ये बात है, मुझसे ना पूछो कि तुम मेरे कौन हो. हे त्यावेळचे प्रेम करणारे तरुण तरुणी आहेत नाही, मनातल्या मनात हे गाणी म्हणायची, पण कोणी त्याच्या मागे नाही, तिच्या मागे आहे की काय तर तो मागे असेल ह्या समजून करायची. आणि म्हणजे त्यावेळेला तो चोरी चोरी पिक्चर केवळ राज कपूर आणि नर्गिसमुळे चालला. स्टोरी काय फार मोठी भन्नाट नाही आहे का, श्रीमंत बापाची मुलगी ती घरातून पळून जाते आणि मग त्याला सापडते. ते आपण तुम्ही आमिर खानचा पिक्चर बघितला असेल, कुठचा दिल है की मानता नाही ना, हां त्याच्यामध्ये तशी स्टोरी आहे. हे सगळं पूजा भट आणि ते सगळ्या स्टोऱ्या परत 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 काही काळानंतर येतात. ओरिजिनल स्टोरी ही. हा सुद्धा पिक्चर एका इंग्लिश पिक्चरवरनं घेतलेला होता, चोरी चोरी. म्हणजे चौर्यकर्म चालू होतं. मग अशी रमया वास्तवाया ऐकलं तुम्ही, रमया वास्तवाया राज कपूर वगैरे सगळे, शंकर जयकिशन तिथे, शंकर जयकिशन हैदराबादचा शंकर सूर्यवंशी. तर ते हॉटेलमध्ये बसले तेवढ्यात वेटरला त्याने बोला रमैया इधर आओ, रमैया इधर आओ. तो म्हणजे रमैया इधर आओ, रमैया वास्तवाया म्हणजे इकडे ये. आणि त्याच्यावरनं ती लगेच तो कॅच, शैलेंद्रने ते कॅच केलं, रमैया वास्तवाया मैंने दिल तुझको दिया. म्हणजे साधी माणसं नव्हती हो ही, राज कपूरच्या भोवती जबरदस्त माणसं होती. जसं आपण म्हणतो अकबर बादशाहच्या दरबारामध्ये नवरत्न होती, तशी राज कपूरकडे शंकर होता, जयकिशन होता, शैलेंद्र होता, हसरत होता, मुकेश होता, त्याच्यानंतर के अब्बास होते, वसंत साठे होते, इथे त्यांचं ऑफिस होतं वसंत साठ्यांचं. त्याच्यानंतर आनंदराज आनंद होते. ते चांगले चांगले लेखक, चांगले चांगले जे जमवायचा छंद होता राज कपूरला, तो जमवायचा छंद होता. ही सगळी चांगली माणसं. बरं त्यावेळी काय होतं, सगळी पगारावर होती, अशी काय फ्रीलान्स नव्हती. आज तुझी डेट आहे का माझी डेट आहे का, सगळ्यांनी यायचं स्टुडिओमध्ये, काम असो नसो. राज कपूर मुळात 12 वाजता उठायचा. त्याचं कारण तो दारू खूप प्यायचा. हे फक्त घेऊ नका सगळ्यांनी, म्हणजे थोडी प्या असं, म्हणजे खूप खूप. तर तो रात्री सगळं त्याचं ते 12 वाजता तो स्टुडिओमध्ये यायचा. घरातून उठून तो गाडीत बसून पहिला स्टुडिओत यायचा. तिथे पहिल्यांदा चहा प्यायचा. तिच्यानंतर तो दाढी करत असताना राधू कर्माकर यायचा की आज काय सीन करायचा, कारण तिथे बाजूला शूटिंग आहे. मग राज कपूर आंघोळ बिंघोळ करून 12 वाजता 1 वाजता देवपूजेला बसायचा. बंद दारात, संपूर्ण त्याची रूम बंद, आणि त्याच्यामध्ये प्रचंड सगळे देव होते, सगळे देव होते त्याचे, सगळ्या धर्माचे देव होते. आणि तो 1 तास पूजा करायचा उदबत्त्या लावून. खरं म्हणजे अस्तम्याचा पेशंट, पण तो उदबत्त्या लावून पूजा करायचा. मग तो 2-2:30 वाजता जेवायचा आणि मग स्टुडिओमध्ये खाली यायचा. 3, 3:30, 4, 5 वाजेपर्यंत शूटिंग झालं. हे बसले तिथे, तलाव होता बाजूला, तिथे तळ्याच्या काठीत दारू प्यायला. म्हणजे खरं म्हणजे दारू प्यायला हा शब्द चुकीचा वाटतो. डिस्कशन व्हायचं तिथे, इतकं डिस्कशन व्हायचं, प्रत्येक गोष्टीचं डिसेक्शन व्हायचं, प्रत्येक गोष्टीचं डिस्कशन व्हायचं, प्रत्येक गोष्टीवरती उलटे सुलटे विचार व्यक्त व्हायचे, आणि त्याच्यातून ही सगळी प्रॉडक्ट तयार झालेली आहेत. म्हणून राज कपूर श्रेष्ठ का, कारण त्याने चांगली माणसं जमवली, चांगली माणसं टिकवली. राधू कर्माकर शेवटपर्यंत त्याच्याबरोबर होते, मुकेश शेवटपर्यंत त्याच्याबरोबर होता, शंकर जयकिशन जाईपर्यंत, मेरा नाम जोकरपर्यंत शंकर जयकिशन जयकिशन गेल्यानंतर थोडं अंतर पडलं. लता मंगेशकर आणि त्यांच्यामध्ये बराच वेळा वाद झाले. सत्यम शिवम सुंदरमचं म्युझिक हृदयनाथ मंगेशकरने करायचं असं ठरलं पाहिजे.
आणि नंतर गपचूप लक्ष्मीकांत प्यारलालने केलं. लताबाई भडकल्या, त्या म्हणाले मी गाणार नाही. मग कसं कसं त्यांना हे केलं, मनवलं की तुम्ही येऊन एक गाणं फक्त गायचं आहे, तुम्ही गाऊन जा. आणि मग त्या म्हणाल्या ते मी येईन गायला, पण तिथे राज कपूर नाही पाहिजे. आणि मग ते लक्ष्मीकांत प्यारलालने ते सुद्धा मान्य करून तो सत्यम शिवम सुंदरम एका टेकमध्ये बाई गायल्या आणि निघून गेल्या. सुरू केलं गाणं, संपवलं, चप्पल घातली, निघून गेल्या. म्हणजे अशा प्रकारची त्या काळामध्ये त्या पिढीमध्ये माणसं होती. जरी तिने हृदयनाथ मंगेशकरला म्युझिक द्यायचं ठरवलं, मग लताबाई मध्ये 3 महिने अमेरिकेला गेले दौऱ्यासाठी. आणि मध्ये इकडे काय झालं ते पॉलिटिक्स काय कळत नाही. आता पॉलिटिक्स कुठे नाही आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. पण या सगळ्या गोष्टीवरती राज कपूरचा मेरा नाम जोकर असं म्हणतात की त्यांच्या विरोधकाने पाडला, तिकीटं खरेदी केली आणि थिएटरमध्ये माणसंच नाहीत. आणि त्यामुळे पण हे सगळं जरी असलं तरी राज कपूर त्याला पुरून उरला. राज कपूर ह्या सगळ्या गोष्टींना पुरून उरला. आता राज कपूरचं आणि नर्गिसचं थोडं थोडं वाजू लागलं. आता नर्गिस आणि त्यांनी 16 चित्रपट एकत्र केले, 8-9 वर्ष एकत्र. नर्गिसची आणि त्याचं प्रेम होतं हे काय कोणाला म्हणजे नाकारण्याचं काही कारणच नाही. त्यांच्यासारखं प्रेम जे पडद्यावर आपल्याला दिसलं ते आपण कुठेच बघितलेलं नव्हतं. तो मोकळेपणा, ते हावभाव. आणि मग नर्गिसच्या असं लक्षात आलं की राज कपूर स्वतःसाठी चित्रपट बनवतो, असा तिचा समज, तिची बाजू, की काहीतरी म्हणजे हिरोईन ओरिएंटेड पिक्चर तो काय बनवत नाही. मग तिच्या लक्षात आलं तिला ॲक्च्युली राज कपूरबरोबर लग्न करायचं होतं. मग ती मोरारजी देसाईंकडे गेली की द्विभार्या प्रतिबंधक कायदा तुम्ही रद्द करा म्हणून हे सांगायला, की म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल. मोरारजी देसाई कसला ऐकतोय तो. तर ते हे सगळं करता करता ज्या वेळेला तिच्या असं लक्षात आलं की आता काय राज कपूर आपल्याकडे काय करत नाही. राज कपूर काय म्हणायचा, कृष्णा कपूर त्याची बायको, ती माझी पत्नी आहे, माझ्या मुलांची आई आहे. आणि नर्गिस ही माझ्या सिनेमाची आई आहे. त्यामुळे एकंदरीत त्यांनी जे काही डेफिनेशन केलं, कुठचाही वैवाहिक जीवन जगणारा पुरुष त्या पुरुषाच्या प्रेमात एखादी स्त्री पडते, त्याचं अट्रॅक्शन तिला तयार होतं, त्याचं कर्तृत्व तिला खूप मोठं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी दररोज होतात. त्यात तेच झालं. आणि नर्गिसच्या असं लक्षात आलं की हा काय माझ्याबरोबर आता लग्न करणार नाही. नर्गिससाठी RK स्टुडिओमध्ये एक सेपरेट रूम होती. नर्गिससाठी तिचा वॉर्डरोब 25x30चा तिचा हॉल होता. त्याच्यामध्ये तिचे कपडे होते. तिच्या चप्पल ठेवण्यासाठी एक मोठं काचेचं कपाट होतं. म्हणजे नर्गिस ही तिथे मालकीनच होती. आणि नर्गिसने त्याचं कॉन्ट्रीब्युशन पण केलेलं आहे. ज्यावेळी आवारामध्ये पैसे संपले राज कपूरचे, त्यावेळेला नर्गिसने स्वतःचे दागिने विकलेत. आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण कसं आहे की स्त्री ज्यावेळी एखाद्याला जवळचं मानते त्यावेळी त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तिची तयारी असते. ते सर्वस्व म्हणजे फक्त काही शरीर राहत नाही, सर्वस्व. ते नर्गिसने केलं. पण राज कपूरने ज्या वेळेला एकंदरीत बघितलं तिने की आता हे काय आपलं जमणार नाही, त्यावेळी तिने गपचूप मदर इंडिया महबूब खानची साईन केली. तोपर्यंत ती शक्यतो राज कपूर बाहेरचे जर चित्रपट केले तरी राज कपूर बरोबरच चित्रपट करायचे शक्यतो. आणि किंवा राज कपूरला विचारल्याशिवाय कमीत कमी करत नव्हती. पण तिने गपचूप साईन केली. आणि ते करता करता शूटिंगमध्ये आग लागली. मग त्याच्यात सुनील दत्तने तिला वाचवलं, आगीतून काढलं. त्याच्याबरोबर तिने लग्न केलं आणि राज कपूर खलास झाला. राज कपूरला वाटलंच नाही. राज कपूरला वाटलंय आपलं धन आहे नर्गिस म्हणजे कुठे जाते. आणि तिने ज्या वेळेला ही पलटी मारली त्यावेळेला राज कपूर अक्षरशः म्हणजे तो असं म्हणतात की तो सिगरेट ओढता ओढता स्वतःच्या हातावर सिगरेटचे चटके द्यायचा. इतकं तो म्हणायचा नाही कदाचित हे स्वप्न असेल, मी चटके देतो काय असं त्याला ते भ्रमिष्ट झाला होता. आणि त्यावेळेस त्याने तो परवरिश चित्रपट केला. त्याच्यातलं गाणं कुठचं, आंसू भरी है ये जीवन की राह
मुलींच्या प्रेमात त्या सगळ्या याच्यातून त्यांनी स्वतः म्हणजे संपला होता राज कपूर. पण हळूहळू आता परत करणार तरी काय, कारण सिनेमाशिवाय दुसरं काय आयुष्यात केलेलंच नव्हतं. मग त्याच्यातच काहीतरी त्यांनी विरंगुळा पण त्याच्यातच शोधला, दुःख पण त्याच्यातच बुडवलं, सुख पण त्याच्यातच मानलं, आनंद पण त्याच्यातच मांडला, हार पण त्याच्यातच मांडली, जीत पण त्याच्यातच मांडली. प्रत्येक श्वास राज कपूरचा सिनेमा होता, प्रत्येक त्याचा विचार सिनेमाचा होता, प्रत्येक क्षण सिनेमाचा होता. सिनेमासाठी संपूर्ण सकाळची उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि किंबहुना झोपेत सुद्धा संपूर्ण वेळ देणारा हा एकमेव माणूस फिल्म सिनेमातला होता, तो म्हणजे राज कपूर. त्याने दिल्ली दुरूनही म्हणून नवीन पिक्चर काढला, तो चालला नाही. मग त्याच्यामध्ये शारदा हिच्याबरोबर मीना कुमारी बरोबर शारदा केला, परवरिश आणि फिरकर सुबह होगी हिच्याबरोबर केला. परवरिश मधलं ते कुठं, परवरिश मधलं मस्ती भरा है समा. हा मस्ती भरा है समा, हम तुम है दोनों यहाँ, आंखों में आ जा, दिल में समा जा, झूमे जमी आसमां, मस्ती भरा है समा. मास्टर दत्ताराम म्हणजे खरं म्हणजे दत्ताराम वाडकर, मराठी माणूस आपला. शंकर जयकिशनचा असिस्टंट होता. रिदम सेक्शन जे शंकर जयकिशनचं सगळं ते राज कपूरच्या सगळ्या गाण्यामध्ये जे काय रिदम वाजलाय तो त्याचा मास्टर होता. त्याचे गुण हेरून राज कपूरने त्याला संगीतकार बनवला. राज कपूरकडे ही फार मोठी गुणग्राहकता होती आणि त्यांना मोठं करण्याची त्याच्यामुळे त्याला स्वतःला तो आनंद होता. आता शंकर जयकिशनचा असिस्टंट म्हणजे त्याच्या नोकराकडे आपण दुसरं म्युझिक सोपवायचं आणि त्याला मोठं करायचं हे सुद्धा म्हणजे खूप. आणि मास्टर दत्तारामने सुद्धा त्याचं सोनं केलं. हे मस्ती भरा गाणं त्याच्यामधलंच आहे. आसूभरी हे जीवन की राह हे सुद्धा त्याच्यातलंच गाणं आहे. आसूभरी जीवन की राह ते सगळ्या आर्टिस्टचा संप होता आणि कुठून तरी एक सारंगीवाला एक तबलेवाला पकडला आणि 2-3 वाद्यांमध्ये ते आसूभरी गाणं केलेलं आहे. राज कपूर नर्गिसची जोडी फुटली. त्याच्यानंतर जागते रहो पिक्चरचं शूटिंग चालू होतं आणि त्या जागते रहोमध्ये शेवटच्या सीनमध्ये नर्गिस येते आणि राज कपूरला पाणी पाजते, एवढाच तिचा रोल होता. आता फुटली आहे जोडी, त्यामुळे आता काय करायचं. पण तिने जी कमिटमेंट केली होती, प्रोफेशनल कमिटमेंट, की मी हा रोल स्वीकारलेला आहे, तो तिने केला आणि मग मात्र नर्गिस त्याच्यापासून कायमची दूर झाली. आता नर्गिस नंतर मग मीना कुमारी आली, माला सिन्हा आली, नूतन आली. अतिशय किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. जगायचं कसं ते राज कपूरने शिकवलं. जगायचं कशासाठी ते राज कपूरने शिकवलं. प्रेम करायला पण शिकवलं आणि मानवता पण. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है. गरिबी सुद्धा मी कसा अमीरी आहे. म्हणजे हा जो सामान्य माणसांपर्यंत आम लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो राज कपूरचा सगळा जो काही इतिहास आहे ना, तो अवर्णनीय आहे. त्यामुळे सामान्य माणसांची सतत त्याच्याशी नाळ. आणि तरी सुद्धा त्याला सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वाले ये हम है अनाड़ी, दुनिया ने कितना समझाया कौन है अपना कौन पराया, फिर भी दिल की चोट छुपा कर हमने आपका दिल बहला. माझी दुःख माझ्याकडे, ती मी हृदयात दाबून ठेवलेत, पण तुमचं मात्र मी मनोरंजन करत राहणार. हे राज कपूरने. आता राज कपूरने मग ते अनाडी पिक्चर आला. अनाडी पिक्चर म्हणजे काय, फक्त ऋषिकेश मुखर्जी होता, स्वतःचे चित्रपटात त्यांनी बंद केले होते. अनाडी चित्रपट त्याच वेळी आला. पहिल्यांदा फिल्मफेअर अवॉर्ड राज कपूरला त्याच्यामुळे मिळाला, अनाडी चित्रपटासाठी. आता अनाडी आला आणि काय करायचं आता. अनाडी राज कपूरचंच सगळं युनिट होतं.
फक्त ऋषिकेश मुखर्जी फक्त त्याचा दिग्दर्शक होता. आतापर्यंत राज कपूरच्या ज्या नायिका होत्या त्या मधुबाला होती, 4-5 चित्रपट केले. नर्गिस होती, बऱ्याचशा चित्रपटातल्या नायिका झाल्यानंतर त्या नायिका सगळ्या सोबत होत्या. नर्गिस होती, त्याच्यानंतर माला सिन्हा आली, त्याच्यानंतर मीना कुमारी आली, त्याच्यानंतर नूतन आली. आणि आता 4 वर्षानंतर म्हणजे 1956 साली ते विभक्त झाले आणि 1960 साली त्याला नवीन करायचं काय, कारण नर्गिस शिवाय मी कसा काय चित्रपट करू शकतो असं एक त्याच्या डोक्यात घेतलं होतं. पण त्याच्यावर मात करायची ठरवली आणि मग पद्मिनीचा जन्म झाला. आणि आतापर्यंत जे राज कपूरच्या सालस आणि डोक्यावर पदर घेणार आहे, म्हणजे आता आपल्याकडे मराठीत डोक्यावर पदर घेतात, पण तिकडे असा पदर धरला तरी सालसच समजले जातं. अतिशय चांगल्या कॅरेक्टरच्या सगळ्या हिरोईन्स त्याच्या होत्या. आणि पद्मिनी आली आणि पद्मिनीने धुमाकूळ घातला. मेहमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है, ज्यादा की नहीं लालच हमको थोड़े में गुजारा होता है, थोड़े में गुजारा होता है. बच्चों के लिए जो धरती माँ सदियों से सभी कुछ सहती है, हम उस देश के वासी हैं, हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती है. मला नवल वाटतं कुठेतरी विनोबा भावेंनी, जयप्रकाश नारायण यांनी सगळ्या डाकूंना सांगितलं की तुम्ही शरण जा, मग तुमचं आयुष्य सुधारून टाकू. तो थ्रेड ते डोक्यात घेऊन राज कपूरने चित्रपट काढावा. या चित्रपटाची कथा ज्यावेळेला शंकर जयकिशनला ऐकवली त्यावेळेला शंकर जयकिशन म्हणजे याचं म्युझिक काय करणार, ह्याच्यात काय म्युझिक नाहीच आहे. राज कपूर बोललो याच्यात तर म्युझिक आहे. मेरा नाम राजू घराना बहरी है दुनिया जहां मेरा धाम, मेरा नाम राजू. अर्थपूर्ण गाणी. मला तर ह्या चित्रपटामध्ये जेवढी अर्थपूर्ण गाणी आहेत ना शैलेंद्रची, मला दुसरी कुठच्याही चित्रपटामध्ये एकत्र मिळत नाही. हो मैंने प्यार किया, हाय हाय क्या जुल्म किया, हो मैंने प्यार किया, हाय हाय क्या जुल्म किया, इन आंखों का रंग हो गया गुलाबी गुलाबी, हाय 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 दिल की हालत शराबी शराब. काय सुंदर गाणं. त्याच्यात ती मादक पद्मिनी दिसते, पब्लिक त्याच्यामुळे खरं म्हणजे त्यावेळेला ती हॉटेस्ट म्हणून धरली गेली. पण शैलेंद्रने त्याच्यात ते गाणं लिहिलंय ना, है आग हमारे सीने में, हम आग से खेल के आते हैं, टकराते हैं जिस सागर से वो मिट्टी में मिल जाते हैं. ही शक्ती आणि भक्ती याचं कसं उदाहरण. तुमसे तो पतंगा अच्छा है जो हंसते हुए जल जाता है, वो प्यार में मिट तो जाता है पर नाम अमर कर. काय सुंदर शैलेंद्र. हम छोटी सी वो बूंद सही है सीप ने जिसको अपनाया. शिंपल्यामध्ये जशी एखादी पाण्याचं एक छोटीशी बूंद असते, खारा पानी कोई पी न सका, एक प्यार का मोती काम आया, एक प्यार का मोती काम आया. हम भी हैं तुम भी हो, ये दोनों है आमने सामने. ती त्याला विचारते किस फूल पे मरती है दुनिया, है कौन सा फल सबसे मीठा, नैनों से जो नैना टकराए तो कौन हारा और कौन जीता. त्याच्यावरती तो उत्तर देतो, ये दिल का कवल सबसे सुंदर, मेहनत का फल सबसे मीठा, इस प्यार की बाजी में हंसकर जो दिल हारा वो सब जीता, जो दिल हारा वो सब जीता. हम भी हैं. काय मला सांगा आता कुठच्या चित्रपटामध्ये अशी गाणी आहेत की जी संस्कार करू शकतील आपल्यावरती, की ज्यांच्यामुळे सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है,
वहाँ पैदल ही जाना है. जीवन शिकण्यासाठी तुम्हाला रामायण महाभारत वाचायची गरजच नाही. इतकं सगळं शैलेंद्रच्या आणि या लोकांच्या संगीतामध्ये आहे. तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी. हे आपल्या प्रदीपराव तारुण्यामध्ये आपण प्रत्येकाने अनुभवलेलं आहे ना थोडंसं कुठेतरी. आलं लक्षात. तर ही जी मनातली आपल्या मनातली सामान्य माणसांच्या मनातली सामान्य तरुणाच्या मनातली ही जी भावना आहे ही राज कपूरच्या चित्रपटांमध्ये तुम्हाला सर्वात जास्त दिसते. म्हणून राज कपूर जवळचा वाटतो. राज कपूरच्या स्टाईलमध्ये आपण प्रेम केलं, राज कपूरच्या गाण्यांमधनं आपण प्रेम व्यक्त केलं. म्हणजे प्रत्यक्ष गायलो नाही आपण, मनातल्या मनात तिच्याविषयी रात्री झोपताना हे गाणं म्हणायचं. अशा प्रकारे राज कपूरने आपलं जीवन व्यापून टाकलं. अशा राज कपूर म्हणजे मला तर कमालच वाटते की बघा आता स्वतःचे पैसे घ्यायचे, खर्च करायचे आणि टाकूनच्या याच्यावर चित्रपट काढायचा आणि मग त्याच्यातून काहीतरी मार्ग करायचं. काय सुंदर सगळं आहे. ती पद्मिनी त्याला म्हणते, हा म्हणतो ती पद्मिनी त्याला धक्का बसतो दोघांचा. पद्मिनी त्याच्या कानाखाली वाढते. ये कैसी बस्ती है जी, यहाँ बात पीछे करते थप्पड़ पहले मारते. राज कपूर म्हणतो. ती म्हणते की गोली दाग दूंगी. हा तो म्हणतो तुम डाकू बदमाश गोली के सिवा और बातें का करते. तो ती म्हणते आम्ही गोळ्या मारतोय ते गरीब अमीर बराबर करने के लिए. तो राज कपूर म्हणतो कमोजी बंदूक से तो आदमी मरते हैं और जब आदमी नहीं रहेंगे तो गरीब क्या अमीर क्या किसको तुम सोशलिझम करोगे. म्हणजे हे सोशलिझम वरती किती सुंदर. शेवटी तो राकाला सांगतो की रुक जा राका, जिस दुल्हनी ने महात्मा गांधी जैसे को नहीं पहचाना वो तुम्हें क्या पहचानेगी भाई. ही गोळी ही बंदूक हे त्याचं उत्तर नाही आहे, याचं उत्तर प्रेम आहे. म्हणून आप लौट चले, आप लौट चले, आप लौट चले, नैन बिछाए बाहें पसारे, तुझको पुकारे देश मेरा. बघा प्रत्येक गोष्ट ही देशापर्यंत आणलेली आहे. सोशलिझम देशासाठी आणलेलं आहे. तरुणांना जे काय त्यांनी स्वप्न दाखवली ती देशापर्यंत आणलेली आहे. एक आर.के. स्टुडिओ फुल फॉर्ममध्ये होता. 21 वर्षाचा एक मुलगा आला, 21 वर्षाचा यंग मिसरूड फुटलं थोडंसं नुकतंच. तो आला, तो म्हणाला मला राज कपूर यांची भेट पाहिजे. बरं भेट आले, कशाला नाही. ते म्हणाले राज कपूरने आमच्या पिक्चरमध्ये काम करायचं आहे त्यांनी. राज कपूर बोलला काय येड लागलाय का तुला. अरे एवढ्या वयामध्ये तू का दिग्दर्शक सोपी गोष्ट आहे काय. तुम्हाला का तुम्ही आग बनवलं तर तुम्ही पण 23 वर्षाचे होते. नाही राज कपूर दचकला. एवढा कोण एवढा बोल्डली बोलतोय माझ्याशी. ठीक आहे म्हणाला आपण करू पिक्चर, पण थोडं मी शूटिंग बिटिंग बघेल, तुझं जर मला काम आवडलं तर आपण करू. अहो शूटिंग सुरू झालं ते संपलं कधी राज कपूरला पण माहीत नाही. तो मुलगा कोण माहिती आहे का. तो मुलगा म्हणजे आपला अमर अकबर यांथीनवाला मनमोहन देसाई. त्याने पिक्चर काढला छलिया आणि ते गाणं होतं छलिया मेरा नाम, छलिया मेरा नाम, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको मेरा सलाम, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको मेरा सलाम. छलिया मेरा नाम, छलिया मेरा नाम. डम डम डिगा डिगा मौसम भिगा भिगा, डम डम डिगा डिगा मौसम भिगा भिगा, बिन पिए मैं तो गिरा, मैं तो गिरा, मैं तो गिरा. हाय अल्लाह सूरत अल्लाह, हाय अल्लाह क्या बात है. डम डम डिगा डिगा मौसम भिगा भिगा, तेरी अदा वाह वाह क्या बात है, तेरी अदा ओ तेरी अदा वाह वाह क्या बात है. अखियां झुकी झुकी बातें रुकी रुकी, अखियां झुकी झुकी बातें रुकी रुकी, देखो कोई रे आज लुट गया. हाय अल्लाह क्या बात है सूरत, हाय अल्लाह क्या बात है. वाह वाह वाह.
तुम्ही नक्की आमच्यासाठी म्हणताय ना? आता हे सगळं झाल्यानंतर राज कपूरला चटक लागली आता, म्हणजे थोडे हॉट बीट थोडे पिक्चर बनवायचे. मग त्यांनी संगमची योजना सुरू केली. आता पद्मिनी तोपर्यंत साऊथला गेली होती, परत ती साऊथचीच ॲक्ट्रेस होती. आता परत हिरोईन कोणा हिरोईन असेल, सिनेमाची अनाऊन्समेंट केली संगम. अरे बापरे, आता राज कपूर कोणती हिरोईन ॲक्टर? कारण वैजंतीमाला त्यावेळेला दिलीप कुमार आणि वैजंतीमाला गंगा जमनामुळे फेमस झाले होते. मग त्यांनी त्यावेळेला तो तिच्यावर शूटिंग करत होता नजराना पिक्चरची. तिला सांगितलं की तू संगमचे म्हणजे राधाचा रोल आहे, तू करशील का? तर तू सुटेबल आहेस, म्हणजे करेक्ट आहे तुझ्यासाठी हा रोल. आणि मग तिला स्क्रिप्ट वगैरे सगळं ऐकवली. ती म्हणा ठीक आहे बघू आपण. आणि ती गेली मद्रासला त्याच्या दुसऱ्या पिक्चरच्या शूटिंगसाठी. आता बरेच दिवस 2 महिने झाले, 3 महिने झाले, हिचा काय जबाब नाही. मग राज कपूरने वैजयंतीमालाला व्हॉट्सअप केला. म्हणजे व्हॉट्सअप म्हणजे त्या काळी टेलिग्राम केला की बोल राधा बोल संगम होगा की नाही. आणि तिकडून तिची तार आली, होगा होगा. मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नहीं. मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नहीं. अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं. नाही कधी नाही. पण शेवटी ती हो म्हणते. तेव्हा त्या काळामध्ये आम्हाला एक लक्षात आलं होतं की एकंदरीत मुली 2दा नाही म्हणतात, पण तिसऱ्यांदा हो म्हणतातच. असा जो काय आशावाद त्यावेळेला सगळ्या तरुणांमध्ये निर्माण झाला, तो या राज कपूरमुळे झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता कसं झालं, तिचा होगा होगा जवाब, बोल राधा बोल संगम होगा की नाही, तिचा होगा होगा जवाब आला. जवाब ती तार उघडली, बाजूलाच शैलेंद्र बसला होता. त्याने लगेच मेरे मन की गंगा तेरे मन की जमुना गाणं लिहिलं. हे एवढं प्रतिभा ही त्या काळामध्ये राज कपूरच्या भोवती आजूबाजूला नांदत होती. राज कपूर त्या सगळ्या प्रतिभेवर आरूढ होऊन त्यांचा कॅप्टन बनून मोठा होत होता. बाहों के तुझे हार मैं पहनाऊंगा एक दिन, सब देखते रह जाएंगे ले जाऊंगा एक दिन. ओ महबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मकसूद. असं म्हणत चिकित्सक शाळेपासून कधी कधी आम्ही तुमच्या वाडीपर्यंत आलेलो आहोत. त्यावेळी काय झालं, राज कपूरचे फॅन्स, दिलीप कुमारचे फॅन्स, तर दिलीप कुमार गंगा जमुनामध्ये वैजयंतीमाला होती. मग तिथून तिला घेऊन आलाय, हा घेऊन आला. आणि मग सब देखते रह जाएंगे ले जाऊंगा एक दिन, म्हणजे दिलीप कुमारकडून यांनी पळून आणली तिला. म्हणजे असं ते सगळं वातावरण जे आहे ना फिल्मी आता साधारण फिल्म बघितल्यानंतर कोणी चर्चा करत नाही. पण आमच्या चाळीमध्ये अशी आमची चाळ होती. आता ही तुमच्याकडे गॅलरी आहे, पण आमच्या दोन्ही बाजूला खोल्या आणि मध्ये अशी पॅसेज होता. तिथे बाकडे टाकलेले असायचे. इकडे पण असतील बाकडे बाहेर झोपणाऱ्या माणसांचे. आणि तिथे मग तो आमचा ईशा मामा बसायचा. आणि ईशा मामा, आता आमच्यापैकी कोणाला पिक्चर बघण्याची काय ऐपतच नव्हती. ईशा मामा पिक्चर बघायचा. आणि मग तो एक स्टोऱ्या सांगायचा. अरे काय सांगणार, राज कपूर गेला ना, आणि सरळ वैजयंतीमाला बोलला माझ्या पिक्चरमध्ये तुला काम करावं लागेल. आणि ती जाते कुठे, म्हणजे त्याच्या स्टोऱ्या वेगळ्या होत्या. तो म्हणे इंग्लिश पिक्चर पण बघायचा. ईशा मामा आहे ना आमचा इंग्लिश पिक्चर पण बघायचा. मग तो आल्यावर सांगायचा, ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे का अशोक, इंग्लिश पिक्चर मध्ये जे आहे ते गोळ्या मारतात ना, ती माणसं खरी मारतात खरी. त्यांच्या घरच्यांना 1-1 लाख रुपये देतात, काय नाही होते सगळं. म्हणजे हे जे आता कोण काय सलमान खानचे आणि आमिर खानचे पिक्चरच्या स्टोऱ्या कोण काय सांगत. कारण स्टोऱ्या म्हणजे काय, साधारण 3 तासामध्ये 2.5 तास गोळ्या असतात, डिशूम काय, म्हणजे त्याला काय अर्थ राहिलेला नाही. राज कपूरला कधीही हिंसाचाराची गरज लागली नाही.
राज कपूरच्या पिक्चरमध्ये कधीही गोळीबार झाला नाही. राज कपूरच्या पिक्चरमध्ये कुठचंही किडनॅपिंग झालं नाही. राज कपूरमध्ये याच्या पिक्चरमध्ये फार कमी म्हणजे क्वचित अगदी पाहिजे तिथेच मारामाऱ्या झाल्या. त्याला मारधाड करायची जरूर पडली नाही. आता जर फायटिंग नसेल तर पिक्चर चालणारच नाही अशी लोकांची समजूत आहे. पण राज कपूर स्वतःची एक वेगळी वाट सतत चालत राहिला. आणि मग ते त्यावेळेला हे गाणं फार मेहरबान लिखो हसीना लिखो या दिलरुबा लिखो हैरान हो के आपको इस खत में क्या लिखूं ये मेरा प्रेम पत्र पढ़कर कि तुम नाराज ना होना कि तुम मेरी जिंदगी हो कि तुम मेरी बंदगी. अहो मला सांगा त्यावेळेला हे गाणं लागलं तर ते मोठे लोक बंद करायचे गाणं मुलांनी तरुण मुलांनी ऐकू नये. आणि आता चाललंय सरका येलो खटिया झाडा लागे म्हणजे त्यावेळी हे गाणं हॉट होतं. अप्रतिम पिक्चर बनवला राज कपूरने. 3 तास 4.5 तासाचा पिक्चर, 2 इंटरवल. पहिलं रंगीन पिक्चरचं शूटिंग परदेशामध्ये काय लोकांना वाटलं असेल त्यावेळेला. आणि मग शेवटी राज कपूर सगळं करतो मस्त फार. हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा दीवाना सैकड़ों में पहचाना जाएगा दीवाना. काय त्याची उर्मी जी आहे ना की हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा. तर गाणं काय संगीत बिंगीत काहीतरी कुठेतरी प्रेमाचा ओलावा हृदयात असल्याशिवाय येणार नाही. आणि सगळं होऊन त्याला नंतर कळतं की खरं प्रेम तिचं राजेंद्र कुमार बरोबर होतं. त्यावेळी तो काय म्हणतो, दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा. असं काय आयुष्यात तुमच्या घडलंय का? त्या जे काय बोलले त्यांच्या आयुष्यात कुठेतरी घडलेलं असणार. अमानते प्यार की गया था जिसको सौंप कर वो मेरे दोस्त तुम ही थे, तुम ही तो थे जो जिंदगी की राह में बने थे मेरे हम सफर. वो मेरे दोस्त तुम ही थे, तुम ही तो थे. सारे भेद खुल गए राज़दार ना रहा जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा एतबार ना रहा. त्याच्यानंतर संगम नंतर राज कपूरने शैलेंद्रचा पिक्चर केला तिसरी कसम. तर म्हणजे शैलेंद्रच्या प्रेमापोटी केला. राज कपूरने तिसरी कसम करताना शैलेंद्रकडून फक्त ₹1 मानधन घेतलं होतं. पण ते काय झालं, पिक्चर लांबलं, खर्च वाढले आणि पिक्चर पडलं आणि त्याच्यात शैलेंद्रचा अंत झाला. राज कपूरला दुसरा धक्का बसला नक्कीच नंतर. पण त्यातूनही तो सावरून सायरा बानूवर दिवाना पिक्चर केला. अराउंड द वर्ल्ड मला वाटतं मॅजेस्टिकला लागला तेव्हा पहिला 70 mm पिक्चर होता तो अराउंड द वर्ल्ड. मग हेमा मालिनी बरोबर स्वप्नो का सौदागर केला. ड्रीम गर्ल पहिला हेमा मालिनीचा पिक्चर. ते लोक तुम्ही एवढे मोठे दिग्दर्शक एवढे मोठे पिक्चर करताय, काय फालतू तुम्ही पिक्चर करताय साधे. तर म्हणाला हे पिक्चर करून मी पैसे कमवतो त्यामुळे मला स्वतःचे पिक्चर तयार करता येतात. आणि मग त्यांनी सर्वात राज कपूरने आता आणखी मोठं व्हायचं ठरवलं असावं. आणि मेरा नाम जोकर त्याच्या डोक्यात आलं. तर मेरा नाम जोकर म्हणजे
त्यावेळची आता आपण मल्टीस्टार पिक्चर बघतो, पण त्यावेळी मल्टीस्टार पिक्चर नव्हते. पण त्यावेळी धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, सिमी गरेवाल, पद्मिनी, हे ते ती रुसी तालिका आणली होती सानिया म्हणून, ती रशियावरनं 600 कलाकार आणले, 6 वर्ष शूटिंग चाललं, एवढा मोठा सेट लावला, खर्च वाढला, आरके स्टुडिओ गहाण ठेवला आणि मेरा नाम जोकर काढला. ए भाई जरा देख के चलो, आगे ही नहीं पीछे भी, दाएं ही नहीं बाएं भी, ऊपर ही नहीं नीचे भी. ये भाई राज कपूरने जीवनात आपल्याला काय शिकवलं की सगळीकडे तुम्ही बघितलं पाहिजे, दाएं ही नहीं बाएं भी, ऊपर ही नहीं नीचे भी, चौफेर विचार करा. हे या गाण्यातून आपल्याला शिकायला मिळतं. हे गाणं मी 6वीत असताना पहिल्यांदा स्टेजवरनं गायलो. माझा पहिला परफॉर्मन्स हे गाणं म्हणजे. आणि ते आमचे चुलत भाऊ होते, म्हणजे माझा सख्खा चुलत भाऊ निवृत्ती दादा. तर त्यांनी ते मिलन कला झंकार म्हणून पार्टी काढली होती, गायन पार्टी. त्यावेळी ऑर्केस्ट्रा नव्हते, गायन पार्टी म्हणजे हार्मोनियम, तबला, ढोलकी आणि मग त्याच्यामध्ये मी लिटिल वंडर म्हणून डान्स करायचो. ते उलटं उभं राहायचं, रेकॉर्ड लागायचं, अप्पा खुदा दिवाने. आता एवढा लहान मुलगा नाचतो, म्हणजे पैसे उधळायचे लोक. हे भाई म्हटलं की पैसे उधळायचे लोक. ते सुटे पैसे त्यावेळी 1-2 पैसे तुमच्यापैकी कोणी साक्षीदार असतील त्याचे कदाचित, की त्यावेळी ते असे लोक नाणी उधळायचे, छोटी, जास्त नाही, फार तर 5 पैसे. तर ते सगळे पैसे मिळायचे. ते आमचा निवृत्तीदाराने पैसे गोळा करायचा आणि ठेवायचा खिशात, आणि मला आठाणे द्यायचा फक्त. त्याचं मला दुःख होतं. आता तो माझा हे भाई जरा देख के चलोचा प्रवास आज आवारा होईपर्यंत आलेला आहे. म्हणजे 1966 पासून, आपलं 70 पासून आत्तापर्यंत मी कार्यक्रमच करतोय. कुठे कार्यक्रम करतोय, कुठे चाळीत कार्यक्रम करायचा, कोण इकडे आता मैफिल जमली की तिकडे गायचं, पुढे पिकनिकला घेऊन जायचे, शाळेमध्ये कार्यक्रम करायचा. सतत मी कार्यक्रम करत राहिलो. सतत मला गाणं शिकलेलं नाही मी कुठे, तेव्हा गाणं शिकतात हे माहिती पण नव्हतं मला. गाणं शिकायचं असतं, याला काळी 1 म्हणतात, याला काळी 2 म्हणतात, ह्या काय भानगडी आम्हाला माहीत नव्हतं. फक्त गायचं. आता आवाज तेवढा राहिलेला नाही, पण त्यावेळेला म्हणजे शाळेमध्ये मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुनहरी सपने. हे गाणं मी आमच्या लोंबर मॅडम होत्या, इथेच गिरगावातच राहायच्या. लोंबर मॅडम कुठे राहतात? सुधीर, हां सूर्यमालमध्ये, हो बरोबर. त्यांना ते इतकं गाणं आवडायचं की मध्ये काय झालं की ते मला गाणी म्हणायला सांगायचं. आणि मग ते आमच्या पिटकर बाई होत्या, 9वीला आमच्या वर्ग शिक्षिका पिटकर म्हणून होत्या. त्या अचानक एक दिवस वर्गात आल्या आणि रडायला लागल्या, डोळे पुसायला लागल्या. काय झालं? त्यांच्या नवऱ्याची बदली झाल्यामुळे त्यांना ही शाळा सोडून औरंगाबादला जायला लागणार होतं. त्यामुळे त्या खूप नाराज झाल्या होत्या. आणि मग त्यांनी आमच्या मुलांसमोर, आम्हा मुलांसमोर, त्यावेळी काय फार मोठ्या आमच्या जाणीवा नव्हत्या, त्या म्हणाल्या मी आता जाते. हम छोड़ चले हैं महफिल को, याद आए कभी तो मत रोना, इस दिल को तसल्ली दे देना, घबराए कभी तो मत रोना, हम छोड़. त्या बाई रडतायत, आम्ही सगळी मुलं रडतोय. म्हणजे गाणं एक प्रत्यक्ष जीवनामध्ये काय परिणाम करू शकतं, कुठच्या क्षणी कुठचं गाणं आलं तर ते जास्त परिणामकारक ठरतं, हे ज्या वेळेला मी मागे वळून बघतोय त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की या चिकित्सक शाळेने आपल्याला काय दिलं. आम्ही व्रात्य मुलं होतो, मी तर जास्तच होतो थोडासा. मला जरा हिरोगिरी वाटायची त्यात सगळं हे करण्यामध्ये. आणि मग एक दिवस नाबर सरांकडे मला नेण्यात आलं. नाबर सर म्हणजे त्यांच्याकडे ती पट्टी होती, ती नॉर्मल पट्टी नव्हती, थोडी जाड पट्टी होती मस्तपैकी. हा, ज्यांनी त्याचा प्रसाद घेतला असेल त्यांना चांगलं माहिती.
तर नाबर सर आता मी म्हटलं आता काय 2 छड्या खायच्या आणि जायचं. आम्ही निगरगट्ट थोडेसे होतोच. ते त्यांनी मला आतमध्ये बोलवलं, उभा राहा. आणि आता मी म्हटले छडी पट्टी हातात घेतली. अरे बापरे, आता मारणार. तेवढ्यात ते म्हणाले इथे काय लिहिलं आहे. मी म्हटलं हे श्लोक लिहिला होता सर्वथा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा धडो, विषय सर्वथांना आवडो. सर्वथांना म्हणजे सगळ्यांना आवडो. म्हणाले तसं नाही आहे. ते असं आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा ना आवडो. तेव्हा सर्वथा ना आवडो आणि सर्वथा ना आवडो ह्यातला जो फरक आहे तो चिकित्सकने शिकवला त्याच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर बसलेले असं मला वाटतं. आणि तुम्हाला म्हणजे आता थोडंसं मला गिरगावचं सांगतो की मी लालबागला राहिलेला आणि तिकडे आणि पाणी तांदळाच्या गोणी. आम्हाला काय पाणी म्हणता येतच नव्हतं. त्यामुळे आम्ही इकडे आलो. बरं इकडे सगळे आता सगळे जोशी, भिडे, बोत्रे हे सगळे गोखले असे. त्यामुळे आता ते आम्हाला हसायचे, गुळवाडी म्हणायचे. तो उल्हास सुकटणकर आला असेल काय, आता आहे काय उल्हास सुकटणकर. तर ते टेबल टेनिस आपल्याला काय माहिती, तिथे टेबल टेनिस कधी बघितलं नाही आयुष्यामध्ये. ते टेबल टेनिस म्हटले मला त्याला बॅट दे. बॅट नाही म्हणत, त्याला रॅकेट म्हणतात. म्हणजे हे असे काही मौलिक जे काही रुजून बसलेल्या गोष्टी आहेत ना. मग मी ते टेबल टेनिस मी त्याचा जो काय मी ह्या गोष्टीचा जो आहे ना की फार चांगला उपयोग करून घेतला. मी माझ्या अंगात तो एक जाळ तयार झाला की हा रॅकेट आणि माझा अपमान करतो काय, मी याला टेबल टेनिस मी मारून टाकली. मग मी टेबल टेनिससाठी एल्फिन्स्टनला तिकडे ट्रेनिंग घेऊन नंतर शाळेचा कॅप्टन झालो. म्हणजे आपल्याला जे येत नाही ते कसं शिकून घेता येईल. पण त्याचबरोबर हे ऋण मांडले पाहिजे की आता भिडे कुठे बसलाय का, ते भिडे बसलाय काय, हा गेले मला. भिडे, बापट, बोथरे, नाडकर्णी आणि जोशी या 5 जणांनी मला पाणी म्हणायला शिकवलं. खरंच सांगतो. नंतर मला आयुष्यात मग त्याचं काय मला हे नाही. म्हणजे मग मी संस्कृतमध्ये आमचे महाले सर ते उष्ट्रा नामच विवाहेषु गीतम गायंती गदर्भा वगैरे हे सगळं शिकवायचे. उद्यमे नाही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथे नाही सुप्तस्य सिंहस्य मुखे मृगा प्रविशंती. म्हणजे ते ह्या सगळ्या मॉडर्नमधनं मी शिकत आलेलो आहे. त्याच्यामध्ये चिकित्सकचे संस्कार आणि ह्या गिरगावकरांचे संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आम्ही आता लालबाबा टिमक्याची चोली बाय रंगन फुलली ही गाणी ऐकली होती. आता ते भिडेकडे आम्ही गेलो करेलवाडीमध्ये, त्यांच्याकडे ते ग्रामोफोन होता. बरं ग्रामोफोन हा मी काय माहिती आहे ना, आमचं घर 10 बाय 10चं होतं. तर भिडेकडे कसं होतं 2 रूम होत्या ना, त्यामुळे मोठ्या फ्लॅटमध्ये गेल्यासारखं आम्हाला वाटतं. मग त्याचे वडील ते पहिल्यांदा तिथे वसंतराव देशपांडे मी ऐकले. मला इतकं आवडलं, क्या बात आहे. म्हणजे काय आवाज आहे, काय हे आहे. पण ते पंडितराव नगरकर, पण त्या कृष्णराव चोंडकर यांच्या सगळ्यांच्या त्यांच्याकडे रेकॉर्ड होत्या बालगंधर्वाच्या वगैरे. त्या मी हरखून जायचो. म्हणजे एका वेगळ्या संस्कृतीची ओळख. पूर्वी कसं होतं, गिरगावची संस्कृती, लालबागची संस्कृती आणि दादरची संस्कृती. मला नशिबाने लालबागमध्ये प्राथमिक शाळा, गिरगावमध्ये हायस्कूल आणि दादरमध्ये कॉलेज, त्यामुळे मला त्या सगळ्या मुंबईच्या सगळ्या भागाची. बरं मी घाटावरचा. बरं आंब्याच्या धंद्यामुळे मी कोकणात जायचो. त्यामुळे मालवणी मका येता. कोणा काय मालवणी काय आहेत का, कोण देवगडचे, हा सगळ्यांका येता. म्हणजे हे माझं भाग्य आहे. हे माझं भाग्य. तसं या राज कपूरचं भाग्य होतं. राज कपूरच्या आयुष्यात आलेली माणसं कळत न कळत त्याचा फायदाच करून गेली. आणि राज कपूरने त्या माणसांना मोठं करण्यासाठी जीव लावला. पहिली गोष्ट म्हणजे ते मोठे आहेत हे हेरून त्यांना जवळ केलं आणि मग ते अधिक मोठे कसे होतील यासाठी प्रयत्न केले. मेरा नाम जोकर आपटला
कहता है जोकर सारा जमाना, आधी हकीकत आधा फसाना. हकीकत पण तीच झाली, फसाना पण तीच झालं का पिक्चर फ्लॉप झाला आणि राज कपूर कोसळला. कर्ज झालं, इज्जत गेली. तो म्हणे काय तो आता हिरो दिसत नाही, ते काय म्हणे एवढा पिक्चर मोठा. आणि तो काय मी अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, मला राज कपूरचे 2च चित्रपट आवडले नाहीत. ते म्हणजे मेरा नाम जोकर आणि सत्यम शिवम सुंदर. मला सांगा ते गावातल्या सगळ्या बायका चोळ्या घालतायत आणि ही चिरदामन चोळी घालत नाही. काय चाललंय? म्हणजे रियालिटीपासून ज्यावेळेला दूर गेला राज कपूर, त्यावेळी तो भले तो पिक्चर चालला असेल, आता मेरा नाम जोकर पण आता खूप चालतो, आता तो क्लासिक्स म्हणून धरला जातो. मग आता काय करायचं? तो विमानच का अवस्थेमध्ये एक दिवस आरके स्टुडिओमध्ये आला. आता आरके स्टुडिओमध्ये कसं गाडी येते आणि आत जाते, बाहेरचा बोर्ड प्रत्येक वेळी बघतो तसं नाही. त्या दिवशी नेमकं असं काहीतरी गाड्या अडकल्या होत्या म्हणून तो थांबला आणि त्याला बाहेर आरके स्टुडिओ असा बोर्ड दिसला. त्यामुळे पिक्चर पडला असू दे, पिक्चर मेला असू दे, पण राज कपूर मेलेलं नाही असू दे. मी काहीतरी या राखेतून काहीतरी जन्म घेईन आणि पुढे येईल. आणि त्याने काढला बॉबी. बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके. सोचो कभी ऐसा हो तो क्या हो, सोचो कभी ऐसा हो तो क्या हो. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. अरे आता हे आठवलं का फक्त तुला? आणि तो जे म्हणतो ना चाहू सोना चांदी, ना चाहू हीरा मोती, ना चाहू काय देती है दिल दे बदले में दिल के, देता है दिल दे बदले में दिल के. शेवटी काय? झूठ बोलने वाले को कौवा काट लेता है. हे बॉबी एवढा सुपरहिट. मी स्वतः 23 वेळा बघितला. तुमच्यापैकी किती लोकांनी किती वेळा बघितलं जरा बघा, आठवा जरा. आता आठवलं किती वेळा बघितलं ते? आता हे आठवा कोणाबरोबर बघितला? बॉबीमध्ये त्यांनी म्हणजे आता ज्यावेळेस तो स्टुडिओ बनवत होता ना, त्यावेळेस त्याची बायको काय म्हणाली, अरे कुठे स्टुडिओ बिडिओला तुम्ही पैसे खर्च करता, आपल्याला राहायला जागा नाही, घर घ्या. म्हणाला अरे जिनके स्टूडियो बनते हैं उनके मकान बनी जाएंगे, जिनके मकान बनते हैं उनके स्टुडिओ नहीं बनेंगे. घरदार विकून राज कपूर हा एकमेव प्रोड्युसर असा आहे की कोणाचे तरी पैसे आणले फायनान्सरकडून आणि पिक्चर केलं आणि त्याला बुडवलं असं नाही. स्वतः सगळं केलं. जे काय पैसा कमवला तो सगळा स्वतःच्या पिक्चरमध्ये घातला. जे काय पैसा कमवला त्याच्यामध्ये आरके स्टुडिओ अपडेट केला. आरके स्टुडिओला छत नव्हतं, मग आरके स्टुडिओ बनवलं. मग त्याच्यामध्ये मशिनरी आणली, फॉरेनची मशिनरी आणली, एडिटिंग रूम वेगळी, प्रिव्ह्यू थिएटर वेगळं. हे सगळं राज कपूरने त्याचा जो पैसा आहे तो संपूर्ण त्याने फक्त सिनेमासाठी वापरला. आणि तो त्याचा सिनेमा हेच त्याचं जीवन होतं. हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं की वैयक्तिक त्याचा दुसरं काहीच नव्हतं. त्याला जे काही आनंद दुःख ते काय ते सिनेमामध्ये होतं. आणि असा सिनेमा जगलेला माणूस या भारताच्या फिल्मच्या इतिहासामध्ये दुसरा कोणी नाही. आपण याच्यामध्ये गुरुदत्त आहे किंवा बिमल रॉय आहे, गेला बाजार विजय आनंद आपण मोठे दिग्दर्शक ठरू शकतो. दिलीप कुमार हा काय कधी दिग्दर्शक नाही झाला. दिलीप कुमारने एक प्रोड्यूस पिक्चर केला गंगा जमुना, तो खूप चालला, पण पैसे सगळे डिस्ट्रीब्युटरला गेले. तेव्हा दिलीप कुमारने परत सांगितलं हात पळून घेणार नाही. देवानंदने नौकेतन फिल्म्स काढली, त्याने पण पिक्चर प्रोड्यूस केले, पण ज्या हात राखून पुढे तो कंगाल झाला नाही. राज कपूर कंगाल पण झाला, भिकपती पण झाला आणि लखपती पण झाला. हे राज कपूरचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याला तो कधी घाबरला नाही. हे महत्त्वाचं आहे की एक हाफ चड्डीमध्ये तिकडे एक हिरो आहे जो जिस देश में गंगा बहतीमध्ये काम करतोय. तोंड जळालेला हिरो आहे तो आगमध्ये काम करतोय.
एवढी डेअरिंग दुसऱ्या कुठच्याही हिरोने केली नाही. आपली इमेज दिसण्याच्या बाबतीमध्ये तर मुळीच तोडलेली आहे. देवानंद दिलीप कुमारने तर अजिबात नाही. तेव्हा ही जी फिल्मची डेअरिंग आहे आणि लोकांपर्यंत पोचण्याची, लोकांचे विषय, दिलीप कुमारचे विषय काय, ती त्याला फसवते आणि मग तो दुःखात पडून जातो. देवानंदचे विषय काय, सतत जिंदगी का साथ बात, एवढं असं. राज कपूरच्या पिक्चरमध्ये तुम्ही बघा, मॉरल ऑफ द स्टोरी, राज कपूरच्या गाण्यांमधून अर्थ काढा. गुजरू मैं इधर से कभी, गुजरू मैं उधर से, मिलता है हर एक रास्ता जाकर तेरे घर से, ओ महबूबा. त्याच्यामध्ये मला ना इतकं म्हणजे राज कपूरचा मी जसा जसा अभ्यास करत गेलो ना, तसं जसं मला हे जाणवत गेलं की आपण किती खुश आहोत. हे प्रदीप देसाई माझे ओळख करून देत होते, हे असे आहेत, हे मोठे आहेत, येत आहेत. राज कपूर समोर आपण काहीच नक्की झाड की पत्ती आहोत. एवढं त्याला करायला मिळालं राज कपूरला, हे खरोखर राज कपूरचं. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, 54 साली, 1954 साली आवारा पहिल्यांदा गेला, त्यावेळेला रशियन सरकारतर्फे त्यांचा सत्कार झाला. कुठे, म्हणजे तिथे ते लाल चौरा आहे ना, तिथे सगळं कम्युनिस्टांचा, तिथे मॉस्कोला. हा संगम पिक्चर तेहरानमध्ये 3 वर्ष हाऊसफुल होता. हा 11वी झालेला नाहीये आणि त्याला तेहरान युनिव्हर्सिटीने PhD दिली संगम पिक्चरसाठी. हा 11वी झालेला नाहीये आणि त्याने बांधलेल्या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी दरवर्षी ग्रॅज्युएट होत आहेत. त्यांनी ज्या वेळेला तिथे पुण्याला फार्म हाऊस केलं, तिथे शाळा बांधल्या, शाळा तिथे धरण बांधलं, प्रत्यक्ष सत्यम शिवम सुंदरमसाठी. आणि ते खरा पाऊस आला आणि धरण फुटलं, प्रचंड मोठा पूर आला. पण हा माणूस आणि त्याचे कॅमेरामॅन सगळे त्या पुरामध्ये उभे राहून शूटिंग करत होते. म्हणजे जान की जोखीम पर फिल्में बनाई. मेलो तरी चालेल, पण फिल्म कशी झाली पाहिजे हे रिअल, तेवढा जर शॉर्ट मिळत असेल तर हे जे काय डेडिकेशन आहे ना, हे कुठच्याही फिल्म मेकरमध्ये मला इंडियन फिल्म मेकरमध्ये दिसलेलं नाही. तिकडे मोरक्कोमध्ये त्याचे फोटो आपण जसं आता साधारण हॉटेल बिटेलच्या बाहेर तरुणांना अट्रॅक्शन करण्यासाठी सलमान शाहरुखचे फोटो लावतो, तसे फोटो तिकडे लागायचे. हा माणूस कधीच पलंगावर झोपला नाही, जमिनीवर झोपायचा. सामान्य माणसासारखा तो वागण्याचा त्याचा सगळा कल होता. त्याच्या विषय सुद्धा सामान्य माणसाचे होते. राज कपूर गेला त्यावेळी त्याची अंत्ययात्रा निघाली. ती ज्यावेळेला आरके स्टुडिओला पोहोचली, त्याचं पहिलं टोक, त्यावेळी शेवटचं टोक दादरला होतं. इतका जबरदस्त पब्लिकचा रिस्पॉन्स. बरं, काही लोक रडत होते आणि काही लोक गाणे गात होते. ही त्यांना मानवंदना होती. रशियामध्ये हजारो लोक थेट हॉटेलच्या बाहेर त्याची वाट बघत बसलेली असायची कायम. एकदा तर काय झालं की रशियामध्ये प्रीमियर संपवलं त्यांनी त्यांच्या पिक्चरचा आणि ते येऊन गाडीत बसले स्वतःच्या. आता गाडी चालवून हॉटेलपर्यंत जायचं. त्याच्या सकट ती गाडीच लोकांनी उचलली, रशियन लोकांनी, आणि त्याला ती गाडी पालखी बनवून असे ते पालखीसारखे हॉटेलपर्यंत घेऊन. कोणाच्या नशिबात आहे एवढं? कोणाचा प्रभाव आहे एवढा? अपने तो अपने, गैरों को भी अपनाया है हमने. चायनामध्ये हे माओत्सुंग वगैरे त्याचे हे होते. चायनामध्ये इतका फेमस होता तो. राज कपूर डोकेबाज होता. आता एक मात्र मानलं पाहिजे की रणधीर कपूर वगैरे हे सगळी मंडळी, राज कपूर आता म्हातारा झाला होता, तर ते चायनाला गेले. तर तिथे राज कपूरची क्रेज बघून राज कपूरला ते म्हणाले की तुम्ही चायनाला चला. ते म्हणाले, नाही वेड्या, मी आता ह्या माझ्या अवस्थेमध्ये, ह्या वयात मी जर चायनाला गेलो तर माझी मूर्ती भंग होईल. त्यांच्या डोक्यात जो आवाराचा आहे ना, तोच असला पाहिजे, मी तिथे जाऊन उपयोग नाही. एका वेळी चायनामध्ये प्रसिद्ध व्हायचं, एका वेळी
रशियामध्ये प्रसिद्ध व्हायचं, एक वेळी इस्रायलमध्ये प्रसिद्ध व्हायचं, एक वेळी इराणमध्ये प्रसिद्ध व्हायचं, एका वेळेला सगळ्या मिडल ईस्ट त्यांनी गाजवायचा आणि भारताच्या कानाकोपऱ्यात परत प्रसिद्ध व्हायचं. हैदराबादला, मद्रासला, कोचीनला आणि त्याचबरोबर काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांसाठी त्याचं कारण असं होतं की त्यावेळी जो सामान्य माणसाचं जगणं होतं ते सारखं होतं. आता कसं आहे, प्रत्येकाच्या घरात फ्रीज आहे, प्रत्येकाच्या घरात पंखा आहे, प्रत्येकाच्या घरात AC आहे, प्रत्येकाच्या घरात TV आहे, प्रत्येक माणसाकडे कमीत कमी साधारण ॲव्हरेज 2 मोबाईल आहे. आता हे कॉमन झालं सगळीकडे. तसं त्यावेळेचं जे कॉमन जिनं होतं ते हेच होतं की स्वप्न बघायची. हॉटेलमध्ये कधी जायचं ना तर ढाब्यावर जायचं, ढाब्यावर म्हणजे जिथे पब्लिक त्यांच्यामध्ये बसून जेवायचं. का तर लोकांचं काय फीडबॅक आहे, लोक काय विचार करतात, लोक आता काय पिढी बोलते, इंटेलिजंट होतं तो. त्याच्या नॉलेज मिळण्यासाठी, त्याच्या स्वार्थासाठी त्याने केलं असं. 1990 साली ज्या वेळेला जागतिक सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी रशियामध्ये त्यांनी जगातल्या 5 लोकांना, 5 आर्टिस्टना सर्वोत्कृष्ट आर्टिस्ट ऑफ द मिलेनियम म्हणून हे दिले. त्यात पहिली होती इंग्रिड बर्गमन, दुसरा होता जॉन गोबिन, त्याच्यानंतर एक ही होती एक पिढा मी लिहिला असेल एक मिनिट. हा तुम्हाला मी हे काय सांगतोय की हे फार महत्वाचं मला वाटतंय. हा, इंग्रिड बर्गमन, चार्ली चॅपलिन, जॉन गोबिन, मर्लिन मुनरो आणि राज कपूर. राज कपूर हा काय फक्त देशाचा नव्हता, हा जगातला सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक कलाकार होता. आणि राज कपूरने नुसतं स्वतःचं नाव मोठं नाही केलं, राज कपूरने आपल्या भारताचं नाव मोठं केलं. राज कपूरने स्वतःचं आयुष्य नाही सांगितलं, भारताच्या समस्या सांगितल्या, सामान्य माणसांच्या काळजाला हात घातला, सामान्य माणसांचे विषय त्यांनी त्याच्यामध्ये सांगितले, सामान्य माणसांच्या साठी तो जगला, सामान्य माणसांचं चित्रण करून जगला आणि सामान्य माणसांना आशा, आकांक्षा, प्रेम आणि मानवता देऊन तो जगला. केवळ त्यासाठीच त्याचं आयुष्य होतं असं म्हणायला हरकत नाही. आज सुद्धा आपल्या डोक्यामध्ये ज्यावेळी प्रेमाची संकल्पना येते त्यावेळी सहज आठवतं प्यार हुआ इकरार हुआ. आपल्यामध्ये ज्यावेळी उपदेशाची भाषा येते त्यावेळी आप लौट चले येतं. आपल्याकडे ज्या वेळेला प्रेमातला ज्यावेळेला सवाल जवाब येतो तेव्हा जहाँ मैं जाती हूँ. आणि शेवटी एवढं करून सुद्धा आवारा हूँ या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ. राज कपूर जरी आवारा असला तरी तो कायम आवारा. तो सतत आकाशातला एक चमकता तारा राहिला आणि महाराष्ट्राचं नव्हे, मुंबईचं नव्हे तर अख्ख्या भारताची शान त्याने वाढवली. अशा राज कपूरला सलाम करून हा कार्यक्रम थांबवतो. धन्यवाद. गेले 1.5 तास जवळजवळ राज कपूर हे काय व्यक्तिमत्व होतं आणि त्याचे समकालीन देवानंद, दिलीप कुमार यांच्यापेक्षा तो कसा श्रेष्ठ होता हे आपल्या हांडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो हांडे साहेब, तुम्हाला माहिती असेल एखाद्या वेळी राज कपूरला ज्यावेळी दादासाहेब फाळके अवॉर्ड डिक्लेअर झालं त्यावेळी राज कपूर दिल्लीमध्ये होता आणि तो आजारी होता. त्याला व्हीलचेअरवरून आणण्यात आलं होतं राष्ट्रपती भवनामध्ये. आणि ज्यावेळी त्याचं नाव अनाऊन्स झालं त्यावेळी ते पारितोषिक दादासाहेब फाळके सगळ्यात उच्च असं पारितोषिक फिल्म इंडस्ट्रीमधला तो ज्यावेळी घेण्यासाठी उठला तो त्या खुर्चीमध्ये कोसळला
तर राष्ट्रपतीने सगळे डिसिप्लिन बाजूला ठेवून ते स्वतः त्या खुर्चीकडे गेले आणि राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल सोडला. राष्ट्रकपूर आर व्यंकटरामन तिकडे गेले. तुम्हाला माझा कार्यक्रम 3 तासाचा आहे, 2.5 तासाचा. आज तो 1.5 तासात कॉम्प्रेस केला आहे. सगळं चांगलं तर तेव्हा काय तुम्हाला सगळ्या गोष्टी जर ऐकायच्या असतील तर तो कार्यक्रम बघायला या. मराठी माणसाचा कार्यक्रम बघून मराठी माणसाला चांगला जरा पाठिंबा द्या. मग तुम्हाला कळेल. याच्यापेक्षा अधिक हे तर एक अष्टमांश तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यापेक्षा खाली खोल जो काय 7 अष्टमांश राज कपूर आहे तो बघण्यासाठी तुम्ही खरोखर आवारा हुआ कार्यक्रम. आता इकडे काय होतंय, कोणीतरी म्हटलं तुम्ही साहित्य संघात का लावत नाही, त्याचा सेट बसत नाही, शिवाजी मंदिरला सुद्धा बसत नाही. तो पार्ला बोरिवलीलाच होतो. पण आता पार्ल्याला आपण समजा काय नातेवाईक असतील काय असतील, मुलीचं सासरवाडी असेल तर आपण पार्ल्या बिर्ल्याला जातो. तर तसं एखाद दिवशी सणावार समजून तुम्ही पार्ल्याला या आणि तो कार्यक्रम बघा. मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये ज्या मी सांगू शकलो नाही आहे आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या मी स्क्रिप्टमध्ये पण सांगू शकलो नाही आहे. राज कपूर सांगायचं असेल तर कमीत कमी 2 रात्री पाहिजे, इतकं माझ्याकडे मटेरियल आहे. कारण कसं आहे की एकाच्या मागे हात लागलं म्हणजे हात धुवून लागायचं आपण. म्हणजे ते संपूर्ण राज कपूर काय आहे त्याचा आतापासून इथपर्यंत दिनक्रम, मार्च महिन्यात काय केलं, ऑक्टोबर महिन्यात काय केलं, नोव्हेंबर इथपासून माझ्याकडे नोंदी आहेत. ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, ह्या राज कपूरच्या एवढ्या रजिस्टरचे आमच्या यांना माहिती आहे की माझ्याकडे मी सगळं दररोज काय जे वाचलं, काय जे लिहिलं आहे ते सगळं लिहून काढतो. ती सगळी माहिती उपलब्ध आहे. त्याची सगळी गाणी उपलब्ध आहे. त्याच्या सगळ्या गाण्यांची टेक्स्ट उपलब्ध आहे. त्याचा संगीतकार कोण, त्याचा गीतकार कोण, ते कोणावर चित्रित झालेलं आहे, त्यावेळेला त्याच्याबरोबर कोण होतं, ह्या पिक्चरमध्ये कोण होतं, त्या पिक्चरमध्ये कोण होतं, ह्या पिक्चरमध्ये मी 57 पिक्चर या राज कपूरच्या कार्यक्रमासाठी पाहिले पुन्हा एकदा. 82 पैकी त्याचे 57 पिक्चर अवेलेबल जेवढे होते तेवढे सगळे पुन्हा पाहिले. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की राज कपूर तुम्ही माझा कुठचाही कार्यक्रम बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यातलं संशोधन महत्त्वाचं आहे. काय सांगायचं शेवटी ते गाळूनच जाणार. कारण काय आपण काय शेवटी आता 2.5-3 तासाच्या पुढे काय 1 तासाच्या पुढे व्याख्यान कोणी ऐकत नाही. 2.5-2.5 तासांच्या पुढे कोण काय. मला सुरुवातीला आलो तेव्हा मी म्हटलं अरे आज मॅच चालू आहे, काय होणार आहे, वारा वाहतोय, थंडी आहे, मग आज काय, काल विश्वास पाटील येऊन गेले त्यामुळे मग आता काल आलो होतो आज काय जात नाही असं होण्याची शक्यता. पण आज तुम्ही जेवढी गर्दी केली त्या गर्दीपेक्षा सुद्धा मला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट वाटते ती म्हणजे तुम्ही मी काय बोलतो याच्याकडे सतत डोळे आणि कान म्हणजे प्राण एकवटून तुम्ही ऐकवत होतात. त्याबद्दल मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. धन्यवाद. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की ज्या शाळेमध्ये अंडे साहेब आपण शिकला त्या शाळेचं ऋण आपण व्यक्त केलं त्या ठिकाणी. कारण इकडे बरेचसे लोक चिकित्सक शाळेमधले आहेत. मी सुद्धा चिकित्सकचा स्टुडंट आहे, पण मी सिनियर आहे. मी 1969 SSC झालेलो. तर झालो 10 वर्षापूर्वी मी झालो SSC. मला बरं का वाटलं की याची डेट मिळणं कठीण आहे. हो तुम्ही बघा, एकमेव निर्माता आहे ऑर्केस्ट्राचा की ज्याचे सतत कार्यक्रम असतात. म्हणजे जे आम्ही मी सुद्धा एक ऑर्केस्ट्रा करणारा मनुष्य आहे. त्यामुळे ह्यांच्याकडे काम करणं एक कलाकाराची शान आहे. ते नेहमी सांगतात की अशोक हांडेकडे आम्ही काम करतो. म्हणजे कलाकाराला जर मोठं व्हायचं असेल तर अशोक हांडेला काम करा, त्यांच्याकडे वादन करा, गायला जा. मोठमोठे गायक त्यांच्याकडे गातात चांगले असं आहे. तर पुन्हा एकदा अशोकराव मनापासून धन्यवाद देतो की आमच्या टोपियावाला व्याख्यानमालेसाठी आपण आज या ठिकाणी हजेरी लावली. खरंच आयत्यावेळी काय आला कार्यक्रम आणि आमची डेट मला वाटतं 1 महिन्यापूर्वी तुम्ही दिलेली आहे. तर आयत्यावेळी जर काय कार्यक्रम आला त्यांना तर ते पंचायती होते, कारण आपल्याला ते नाही म्हणून सांगणार, परंतु आपला शब्द पाळलात आणि आज छानपैकी आपण राज कपूर हा विषय आम्हाला समजावून सांगितलात. त्याबद्दल टोपीवाला व्याख्यानमालेच्या वतीने मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. आणि उद्या या ठिकाणी डॉक्टर अपर्णा बेडेकर जे आपल्या गिरगावमधलेच आहेत, त्यांचा ज्ञानेश्वरी या विषयावर ते आपले विचार व्यक्त करणार आहेत. आणि आमचा जो गणपती आहे सार्वजनिक कुडाळ लेसकर, या गणपतीचं 2026 हे 100वे वर्ष आहे. तर त्यानिमित्ताने एक कार्यक्रम टोपियावाला व्याख्यानमाला
कुडाळ लेशकर सार्वजनिक निवास गणपती मंडळ आणि माझी संस्था स्वरयोग हे तिघं मिळून आम्ही परवा एक गाण्याचा कार्यक्रम करतो आहे आणि त्यातले सर्व कलाकार हे गिरगावमधलेच आहेत. तर आपण या कार्यक्रमाचा सुद्धा परवा आस्वाद घ्यावा अशी मनापासून तुम्हाला विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला आहे असं जाहीर करतो. धन्यवाद.